गुड इव्हनिंग फ्रेंड्स. गुड इव्हनिंग मित्रांनो. तुमचं सगळ्यांचं आपल्या ह्या क्रॅश कोर्स मध्ये स्वागत आहे, जो आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण आयोजित केलेला आहे. मित्रांनो, 60 दिवसांचा या क्रॅश कोर्स मध्ये सीसॅट आणि जीएस या सर्व विषयांची आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन करणार आहोत. आणि मला खात्री आहे की आपल्याला नक्कीच या क्रॅश कोर्सचा फायदा होईल आणि आपल्याला आपला आत्मविश्वास परीक्षेला जेव्हा आपण सामोरे जाल तेव्हा नक्कीच वाढलेला असेल हे जाणवेल. मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये, या क्रॅश कोर्सच्या सिरीजमध्ये 10 जीएसच्या आणि 10 सीसॅटच्या टेस्टही घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही अनाऊन्स केल्याप्रमाणे या जीएस आणि सीसॅटच्या टेस्ट मध्ये, म्हणजे कारण राज्यसेवेचा पेपर तुम्हाला माहिती आहे की एक जीएसचा पेपर होतो, एक सीसॅटचा पेपर होतो आणि हे दोनही पेपर मिळून मेरिट लागतं. तर या दोनही पेपरचं मेरिट मिळून जो विद्यार्थी टॉपर असेल तुमच्या सगळ्यांमध्ये, जे लोक जॉईन करतायत हा कोर्स त्या लोकांमध्ये, तर त्या विद्यार्थ्याला आपण 11,000 रुपये बक्षीस देणार आहोत, हे पण मी तुम्हाला सांगितलंय. आणि अशा 10 टेस्ट होणार आहेत, म्हणजे 10 गुणिले 2 म्हणजे एकूण तशा 20 टेस्ट आहेत, पण आपण कंबाईन घेतोय जीएस आणि सीसॅट म्हणून मी 10 टेस्ट म्हणतोय. तर मित्रांनो, या 10 टेस्ट मध्ये जे टॉपर असतील, म्हणजे पहिला विद्यार्थी जो असेल त्याला आपण ते बक्षीस देणार आहोत. आणि हे पण सांगितलंय की जर समान मार्क असतील पहिल्या क्रमांकावरच्या विद्यार्थ्यांना तर आपण ते विभागून देणार आहोत. मित्रांनो, आता तुमचा जास्त वेळ मी घेत नाही आणि या क्रॅश कोर्स मध्ये काय काय घेतलं जाणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगून देतो. आपल्याला जो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, तो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपण या क्रॅश कोर्स मध्ये रिवाइज करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, आपल्या परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला जो अभ्यासक्रम दिलेला आहे आयोगाने, त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, भारतीय इतिहास, जगाचा आणि भारताचा भूगोल, त्याचबरोबर अर्थात महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हा शब्दप्रयोग त्यात म्हणजे अभिप्रेत आहेच. अर्थशास्त्र, पर्यावरण, चालू घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान या घटकांबरोबरच सीसॅटचा जो सिलेबस आहे तो सिलेबसही आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो, दरम्यानच्या काळात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पण तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत, किंवा हे इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे आपलं, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. तुम्हाला जेव्हा एखादा प्रश्न असेल, मी एखाद्या गोष्टीवर डिस्कशन करतोय आणि त्यात जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट विचारू शकता, तुम्हाला कोणताही डाऊट असेल तो. फक्त मात्र एक लक्षात ठेवा की हा क्रॅश कोर्स आहे, हा काही फुल लेंथ कोर्स नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला जे वेळेचं लिमिटेशन आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे सगळं कव्हर करायचंय. त्यामुळे कदाचित तुम्हाला फार सविस्तर डिस्कशन तुमच्याशी करता येईल त्या सगळ्या टॉपिकवर ते शक्य होणार नाही. ते त्याचं एक फक्त जाणीव तुम्ही असू द्या आणि त्या अनुषंगानेच तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. पण प्रश्न तुमचा परीक्षेच्या अनुषंगाने किंवा अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर नक्कीच तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे देण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, आता आपण फॉर्मली आपल्या ह्या रिव्हिजन कोर्सला आपण सुरुवात करूया. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयांमध्ये राज्यघटना, भारतीय राज्यघटना आणि राजकारण, प्रशासन यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे आपण त्या विषयाचा म्हणजे तो विषय घेऊन त्याची सुरुवात जी आहे मी करतोय या रिव्हिजन कोर्सची. तत्पूर्वी मला या राज्यसेवा पूर्व परीक्षेबद्दल तुम्हाला काही सूचना द्याव्याशा वाटतात. म्हणजे सूचना म्हणजे काही सल्लावजा किंवा काय म्हणता येईल की अनुभव आहे मागच्या वर्षांचा, म्हणून मला ते सांगावं असं वाटतं. मित्रांनो, जनरल स्टडीज नो डाऊट म्हणजे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे या परीक्षेचा, पण तरी पण एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षेच्या बाबतीत म्हणजे एक भिन्नता अशी आहे की एमपीएससीला सीसॅट हा काही क्वालिफाईंग पेपर नाहीये नुसता, तर एमपीएससीला सीसॅट हा म्हणजे वेटेज, फार मोठं वेटेज प्ले करतो. प्रिलिम क्रॅक करण्यासाठी सीसॅटचा रोल फार मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सीसॅट वर फोकस करावं असं मी तुम्हाला सांगेन. जीएस तर आम्ही तुमच्यासाठी करणारच आहोत, पण मात्र सीसॅटचा रोल जो आहे फार महत्वाचा असल्या कारणाने तुमचं लक्ष जे आहे ते सीसॅटवर तुम्ही ठेवलं पाहिजे. आम्ही पण तुमच्यासाठी इथे सीसॅट जेवढं इझी होईल तुम्हाला त्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मात्र तुम्ही नुसतं कुठल्या तरी एखाद्या याच्यावर रिलाय न राहता स्वतः पण तुम्ही त्या बाबतीत इंडिपेंडंट व्हावं असा माझा एक महत्वाचा सल्ला आहे, तो तुम्ही फॉलो करणार.
परीक्षेला सामोरं जाताना काय काय केलं पाहिजे त्याबद्दलही आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण तुर्तास मला वाटतं की आता आपण राज्यघटना या विषयाचं जे रिव्हिजन आहे ते स्टार्ट करणार आहोत आणि आपण आता कुठलाही विलंब न लावता आपण त्या विषयाला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय राज्यघटना आणि राजकारण या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि भारतीय राज्यघटना राजकारण हा विषय म्हटला की सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा तो अगदी कुतूहलाचा कायम चर्चेचा विषय असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की या बद्दलही आपण डिस्कस करूच आपण. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं डिस्कशन हे जास्तीत जास्त असेल. मित्रांनो, भारतीय राज्यघटना आणि राजकारण हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला जे टॉपिक डिस्कस करायचे आहेत या ठिकाणी ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये भारतीय घटनेची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे भारतीय घटना कशी तयार झाली, त्या घटनेच्या तयार होण्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा रोल त्या ठिकाणी होता आणि कोणत्या कोणत्या घटना त्या दरम्यान घडल्यात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा आपण ज्याला प्रियांबल म्हणतो त्या प्रियांबल बद्दल किंवा उद्देशपत्रिकेमध्ये अंतर्भूत असलेल्या बाबी त्याच्यामधलं जे तत्वज्ञान आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर राज्यघटनेचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये मग पहिला भाग की आपल्या राज्य आणि राज्यांचा जो प्रदेश आहे त्याचबरोबर राज्यांची निर्मिती, केंद्रशासित प्रदेश, त्याच्या संदर्भातले जे काही घटनात्मक तरतुदी आहेत, नागरिकत्व यावर आपण चर्चा करणार आहोत. पुढे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि केंद्र शासन, मग केंद्रीय पातळीवरच्या शासनामध्ये आपण केंद्र शासन, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील भूमिका, त्याचबरोबर संसदेची कार्य काय आहे, संसदेची रचना कशी असते, न्यायालयाची रचना, मग सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र, सर्वोच्च न्यायालय कसं मूलभूत अधिकारांचं संरक्षक म्हणून काम करतं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर राज्य पातळीवरचं जे शासन आहे त्यात मग राज्याचं कायदेमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्यपाल, राज्य विधिमंडळाचं जी भूमिका आहे ती राज्य विधिमंडळाची भूमिका कशी काम करतं म्हणजे कशी असते, राज्यात उच्च न्यायालय असतं, या बाबींवर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग स्थानिक स्वराज्य संस्था मग शहरी भागातील आहेत, ग्रामीण भागातील आहेत, आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. घटनात्मक संस्था जर म्हटल्या तर मग युपीएससी, एमपीएससी, त्याचबरोबर आपले केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि इतर ज्या घटनात्मक संस्था आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. घटना दुरुस्तीची प्रक्रिया, आणीबाणीच्या तरतुदी या सगळ्या घटकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण मग औपचारिकरित्या म्हणजे पहिला जो टॉपिक सुरू करतोय तो टॉपिक म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी त्याच्यावर आपण बोलणार आहोत. मित्रांनो, राज्यघटनेची निर्मिती म्हटली तर आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर जे प्रश्न विचारले जातात त्या निर्मितीच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की भारताची राज्यघटना जरी आपण म्हणताना असं म्हणतो की 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना निर्माण झाली असं आपण म्हणजे लागू झाली असं जरी आपण म्हणतो, 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना म्हणजे सुरू झाली होती. पण मात्र मित्रांनो याचा अर्थ असा नाही की 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना ओव्हरनाईट लिहून झाली होती. आपण पुन्हा असं म्हणतो की 26 नोव्हेंबर म्हणजे 1949 ला आपण राज्यघटना लिहून पूर्ण केली होती घटना समितीने. पण मात्र याचा अर्थ असा नाही की 1-2 दिवसात राज्यघटना लिहून झाली होती. आपण म्हणतो की 9 डिसेंबर 1946 ला आपल्या राज्यघटनेचं काम सुरू झालं होतं लिहिण्याचं. पण याचा अर्थ असा नाही की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस म्हणजे एवढ्या दिवसात राज्यघटना लिहून झाली होती. घटना समितीने एवढ्या दिवसांमध्ये राज्यघटना लिहिली होती हे खरं आहे. पण मात्र राज्यघटना निर्मितीची एक प्रक्रिया म्हणजे प्रदीर्घ कालावधीसाठी आपण असं म्हणू शकतो की अगदी ब्रिटिश राज्याच्या स्थापनेपासूनच सुरू झाली होती आणि मग ती कशी सुरू झाली होती आपण त्याच्याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. मित्रांनो, खरं म्हणजे भारताची राज्यघटना ही घटना समितीने जरी निर्माण केलेली असली आणि घटना समितीच्या लोकांनी विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची मसुदा समितीची टीम होती त्यांनी ही घटना जी निर्माण केलेली आहे ती घटना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात जरी लिहिलेली असली पण मात्र ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी वातावरण निर्मिती ब्रिटिश काळातच सुरू झालेली होती.
आणि ब्रिटिश काळ सुरू झाल्यानंतरच मित्रांनो भारतात कायद्याच्या राज्याची संकल्पना पण आली होती. अन्यथा ब्रिटिश राज्य सुरू होण्यापूर्वी भारतामध्ये कायद्याचं राज्य वगैरे ही संकल्पना कधी अस्तित्वात नव्हती. इथे व्हिम्सिकल लेव्हलवर शासन चालायचं. तुम्हाला हे माहिती आहे की राजाचा शब्द कायदा असायचा. राजाला जसं वाटेल तसं म्हणजे शासन लोकांना दिलं जायचं. कायद्याचं राज्य ही संकल्पना आपल्या विचारातही नव्हती तेव्हा. पण तुम्हाला माहिती आहे 1764 मध्ये प्लासीची आपल्या बक्सारची लढाई झाली आणि त्या बक्सारच्या लढाईनंतर मात्र परिस्थिती बदलली. 1765चा अलाहाबादचा तह झाला आणि अलाहाबादच्या तहानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले आणि दिवाणी अधिकार ब्रिटिशांना प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कायद्याच्या राज्याची संकल्पना भारतात उदयास येण्यास सुरुवात झाली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा 1765च्या त्या अलाहाबादच्या तहानुसार कायद्याच्या राज्याची संकल्पना अस्तित्वात आली, त्यावेळेस मग मित्रांनो पुढे जाऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं आणि ओव्हरऑल म्हणजे ब्रिटिश शासनाचं कार्य इंग्लंडच्या संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा व्हायला लागली आणि मग 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे आपण त्याला नियमन कायदा म्हणतो किंवा नियंत्रण कायदा म्हणतो. 1773चा नियंत्रण कायदा. मित्रांनो हा कायदा भारतासाठी पहिल्यांदा इंग्लंडच्या संसदेने पारित केला आणि त्या कायद्यावर मग मित्रांनो आपल्याला काही प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. बघा 1773चा नियंत्रण कायदा आहे. त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे. पिट्स इंडिया ऍक्ट 1784चा हा एक कायदा आहे. 1813चा चार्टर कायदा आहे. सनद कायदा आपण म्हणतो त्याला चार्टर ऍक्ट 1813चा. त्याच्यानंतर 1833चा चार्टर कायदा आहे. प्रश्न आपल्याला त्याबद्दल विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर 1853चा चार्टर कायदा आहे. आपल्याला काही पॉइंट त्याच्याबद्दल लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो पुन्हा 1858चा ऍक्ट फॉर बेटर गव्हर्नन्स आपण ज्याला सुशासनाचा कायदा म्हणतो. प्रश्न आपल्याला त्याच्याबद्दल विचारले जाणार आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील जे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचंय त्याच्यामध्ये 1861चा कायदा आहे. त्याला आपण परिषद कायदा म्हणतो किंवा काउन्सिल ऍक्ट म्हणतो. प्रश्न त्याच्याबद्दल विचारले जातात. नंतर आपल्याला 1892चा परिषद कायदा आहे. आपल्याला त्याच्याबद्दल प्रश्न येतील. आपल्याला 1909चा कायदा आहे ज्याला आपण मोर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतो. आपल्याला प्रश्न त्याच्याबद्दल विचारले जातील. आपल्याला 1919चा कायदा आहे म्हणजे ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स म्हणतो. प्रश्न त्याच्याबद्दल विचारले जाऊ शकतील. आपल्याला 1935चा भारत सरकारचा कायदा आहे त्याच्याबद्दल विचारले जाऊ शकतील. मित्रांनो बघा 1773 पासून सुरू होते ब्रिटिशांच्या म्हणजे राजवटीच्या म्हणजे संदर्भात आपली भारतातील कायद्यांची किंवा कायदेशीर प्रक्रियेची जी उत्क्रांती झाली ती 1773 पासून सुरू झाली. 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1813चा चार्टर्ड ऍक्ट, अर्थात 1793चा पण चार्टर्ड ऍक्ट होता पण त्याचं आपल्या परिचित दृष्टिकोनातून फारसं काही रिलेव्हन्स नाहीये म्हणून आपण त्याच्याबद्दल इथे डिस्कशन करत नाहीये. आणि इथे पण मित्रांनो आपण ऐतिहासिक पॉइंट ऑफ व्ह्यू इथे पाहणार नाहीये. इथे आपण घटनात्मक किंवा राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून म्हणजे कायद्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि ही तर मित्रांनो फक्त राज्यघटना निर्मितीसाठी जी घटना समिती होती त्या घटना समितीच्या आधी ज्या घटना घडलेल्या आहेत आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो मग आता 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे आपण त्याच्याबद्दल सुरुवातीला बोलूया. 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एक प्रायव्हेट कंपनी होती. ह्या कंपनीने 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार बंगाल आपल्या मुघल बादशाह शाह आलमकडनं दिवाणी अधिकार प्राप्त केले आणि भारतातून त्यांनी महसूल गोळा करायला सुरुवात केली. आणि मित्रांनो महसूल गोळा करायला सुरुवात केल्यावर कंपनीचा कारभार भयानक म्हणजे व्यापक झाला. पण झालं असं की कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच कंपनीवर म्हणजे व्यापार करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा झाला की कंपनी तोट्यात गेली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला डुबवलं आणि कंपनीला नंतर पुढे जाऊन मग 10 लाख पौंडाचं कर्ज बँक ऑफ इंग्लंड कडनं घ्यावं लागलं. पण मात्र बँक ऑफ इंग्लंडने सांगितलं की तुम्हाला संसदेची परवानगी घ्यावी लागेल तरच तुम्हाला ते कर्ज घेता येईल. आणि मग त्यावेळेस मग या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जेव्हा इंग्लंडच्या संसदेकडे मागणी केली तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण टाकणारा हा कायदा 1773 मध्ये पारित झाला. हा कायदा अर्थातच इंग्लंडच्या संसदेने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर
नियंत्रण टाकण्यासाठी केलेला पहिला कायदा होता. याचा अर्थ आतापर्यंत इंग्लंडच्या संसदेने ईस्ट इंडिया कंपनीवर कोणतंही नियंत्रण टाकलेलं नव्हतं. कंपनी अनियंत्रित होती असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे बघा मित्रांनो, 1600 मध्ये कंपनी स्थापन झाली होती. 1600 मध्ये कंपनी जेव्हा स्थापन झाली, तेव्हा कंपनीला 1615 पर्यंत म्हणजे चार्टर देण्यात आलं होतं भारताबरोबर किंवा पूर्वेकडच्या देशांबरोबर व्यापार करायला. आणि 1615 नंतर जेम्सने ते चार्टर जे आहे ते परमनंट करून दिलं होतं, म्हणजे परपेच्युअल दिलं होतं. 1773 पर्यंत त्याच्याकडे कोणीच पाहिलं नाही. म्हणजे 1773 मध्ये मग जेव्हा कंपनी तोट्यात गेली, तेव्हा मग हा विचार केला गेला, की कंपनीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या रेग्युलेट केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे 1600 ला 31 डिसेंबर 1600 ला कंपनी स्थापन झाली होती. हे तुम्हाला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी. 1615 मध्ये कंपनीला ते चार्टर जे आहे ते कायमस्वरूपी देण्यात आलं होतं. म्हणजे कंपनीला चार्टर कायमस्वरूपी देण्यात आलं होतं, याचा अर्थ कंपनीला व्यापार करण्याची, भारताबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारी देऊन टाकली होती. मित्रांनो, मक्तेदारी देण्यात आलेली होती. मक्तेदारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोनोपॉली, ज्याचा इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन आहे, याचा अर्थ असा होतो की दुसरा कोणाला व्यापार नाही करता येणार, फक्त आणि फक्त कंपनीला व्यापार करता येईल अशी तरतूद. पण झालं असं होतं की इंग्लंडमध्ये तुम्हाला माहिती आहे 1750 नंतर म्हणजे 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाली आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक थिअरी निर्माण झाल्या. त्या इकॉनॉमिक थिअरीज मध्ये तुम्हाला हे पण माहिती असेल की ऍडम स्मिथ नावाचा ऍडम स्मिथ नावाच्या एका व्यक्तीचं म्हणजे एक पुस्तक जे आहे ते खूप गाजलं मित्रांनो. ऍडम स्मिथचं बुक तुम्हाला माहिती असेल, वेल्थ ऑफ नेशन्स नावाचं बुक आहे. वेल्थ ऑफ नेशन्स हे बुक आहे, वेल्थ ऑफ नेशन्स. आणि ह्या बुकने मग इंग्लंडमध्ये फ्री ट्रेड पॉलिसी किंवा फ्री इकॉनॉमीचं एक थेअरी आणली, ज्याला आपण लेसेस फेअर पॉलिसी म्हणतो. फ्री इकॉनॉमीची जी थेअरी आहे ती. आणि ह्या ऍडम स्मिथच्या विचारधारेमुळे हा 1773चा नियंत्रण कायदा पारित झाला असं पण आपण म्हणू शकतो. तर ह्या नियंत्रण कायद्यानुसार मग ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आलं. आतापर्यंत कंपनीला जी मक्तेदारी देऊन ठेवली होती ती मक्तेदारी आता कायमस्वरूपी ठेवायची नाही असं म्हटलं गेलं. आणि विचार केला गेला की फक्त 20च वर्ष फक्त कंपनीला व्यापार करण्यासाठी द्यायचे. ह्या 20 वर्षात जर कंपनीच्या ऍक्टिव्हिटी चांगल्या असल्या तर पुढे विचार करू. म्हणजे फक्त मोनोपॉली 20 वर्ष ठेवली गेली. म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने असं सांगितलं की कंपनीला आता कायमस्वरूपी मक्तेदारी नाही मिळणार, तर ती फक्त 20 वर्षासाठीच फक्त मिळणार. अर्थात मक्तेदारी त्यांच्याकडेच होती, पण ती 20च वर्ष राहील असं सांगितलं गेलं. म्हणजे हे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने झालं. मित्रांनो, आणखी इथं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने गव्हर्नर जनरल नावाचं एक पद जे आहे, गव्हर्नर जनरल नावाचं पद तयार झालं. ऍक्च्युली आधी बंगालचा फक्त गव्हर्नर असायचा. आता गव्हर्नर हे पद जे आहे ते जनरल हे पद ऍडिशनल त्याच्यामध्ये झालं. आणि असा गव्हर्नर जनरल होणारा पहिला व्यक्ती जो आहे तो वॉरन हेस्टिंग्स होता. अर्थातच बंगालचा शेवटचा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्सच होता. आणि अर्थातच मग पहिला त्याला जनरल हे टायटल ऍड झाल्यामुळे तो वॉरन हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून प्रस्थापित झाला 1773 मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी त्याच्या कारभारामध्ये गव्हर्नर जनरल इन काउन्सिल तयार केली गेली. गव्हर्नर जनरल इन काउन्सिल तयार केली गेली. 4 सदस्यांची ही बॉडी होती. मित्रांनो, थोडक्यात लक्ष घ्या की हे 4 सदस्य म्हणजे दुसरं तिसरं काय नाही मित्रांनो, ही 4 लोकांची संसद होती. म्हणजे 1773 मध्ये भारताची संसद फक्त 4 लोकांची बनवली गेली होती. थोडक्यात संसद म्हणजे कायदा बनवणारी जशी आज आपली संसद आहे, तशी गव्हर्नर जनरल इन काउन्सिल बनवली गेली. त्यांच्याकडे या कंपनीच्या कारभारासाठी काय नियम बनवले पाहिजे, काय नाही, त्याची जबाबदारी देण्यात आली होती. आणि ह्या गव्हर्नर इन जनरल काउन्सिल कडनं जे नियम तयार होतील ते इम्प्लिमेंट कसे होत आहेत का, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत आहेत का, हे पाहण्यासाठी 1774 मध्ये एक सर्वोच्च न्यायालय सुद्धा बंगालमध्ये स्थापन करण्यात आलं होतं. आणि तुम्हाला माहिती, एलिसा इम्पे त्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश म्हणून काम करणार होता. पण मित्रांनो, ते सर्वोच्च न्यायालय म्हणजे आत्ताचं सर्वोच्च न्यायालय नव्हतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आत्ताचं सर्वोच्च न्यायालय वेगळं आहे, जे आपल्या राज्यघटनेच्या तरतुदीनुसार निर्माण झालेलं आहे. ते सर्वोच्च न्यायालय फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडींना नियमित करण्यासाठी आणि गव्हर्नर जनरल इन काउन्सिलनी ज्या गोष्टी केलेल्या असायच्या त्या रेग्युलेट करण्यासाठी फक्त ते काम करणार होतं. तर मित्रांनो, थोडक्यात काय, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने गव्हर्नर जनरल म्हणजे हे पद तयार केलं. बंगालचा गव्हर्नर पहिला गव्हर्नर जनरल झाला, वॉरन हेस्टिंग्स होता. एक सर्वोच्च न्यायालय निर्माण केलं गेलं. सर्वोच्च न्यायालयाची
स्थापना केली गेली. ह्या कायद्यानुसार अर्थात ते निर्माण झालं 1774 मध्ये. 4 सदस्यांचं एक गव्हर्नर जनरल इन कौन्सिल निर्माण केली गेली, जे नियम बनवू शकणार होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीची मक्तेदारी कायमस्वरूपी होती, ती बंद केली गेली कायमस्वरूपी. 20 वर्षांसाठी राहिली. म्हणजे मित्रांनो, मक्तेदारी राहिली पण ती 20 वर्षांसाठी राहिली. आणि वॉरन हेस्टिंग्ज हा व्यक्ती जो आहे तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल बनला होता. तर हे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट बद्दल लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. विल्यम पिट नावाचा इंग्लंडचा पंतप्रधान होता, विल्यम पिट. त्या विल्यम पिटच्या काळात हा कायदा झाला होता, त्याच्यामुळे त्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणून पण ओळखलं जातं. तसा मित्रांनो, मी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट लॉर्ड नॉर्थ नावाचा इंग्लंडचा पंतप्रधान होता, त्या लॉर्ड नॉर्थच्या काळात झाला होता. तर ते माहिती असू द्या, लॉर्ड नॉर्थ होता तेव्हा. आणि इकडे हा पिट्स इंडिया ऍक्ट जेव्हा झाला तेव्हा विल्यम पिट इंग्लंडचा पंतप्रधान होता आणि त्यावेळेस तो कायदा झाला म्हणून त्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणतात. या कायद्यामधल्या काही प्रमुख तरतुदी अशा होत्या मित्रांनो. पिट्स इंडिया ऍक्ट मधल्या गव्हर्नर जनरलला मिलिटरी पॉवर्स पण होत्या, त्या मिलिटरी पॉवर्स काढून घेण्यात आल्या होत्या. या गव्हर्नर जनरलच्या ज्या मिलिटरी पॉवर्स आहेत त्या पॉवर्स काढून घेण्यात आल्या होत्या या कायद्यानुसार. हा यस, काय नितीन, काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? ओके, ठीक आहे. हा, तर मित्रांनो, ह्या कायद्यानुसार ह्या गव्हर्नर जनरलच्या ज्या मिलिटरी पॉवर्स आहेत त्या मिलिटरी जनरल म्हणजे मिलिटरी पॉवर जे आहे ते काढून घेण्यात आल्या होत्या. कंपनीचे जे पॉलिटिकल आणि कमर्शियल जे अफेअर्स आहेत त्या डिस्टिंग्विश करण्यात आल्या होत्या. पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक किंवा कमर्शियल अफेअर जे आहे ते अफेअर्स डिस्टिंग्विश केले गेले होते. म्हणजे पॉलिटिकल अफेअर्स मध्ये कंपनीने पडायचं नाही, इकॉनॉमिक अफेअर्स डिस्टिंक्ट ठेवायचं, हे ह्या कायद्यानुसार ठरवण्यात आलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं जी प्रोव्हिजन जे आहे मित्रांनो, या 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट अंतर्गत जी गोष्ट झाली होती की आता ईस्ट इंडिया कंपनीच्या जेवढ्या पण प्रॉपर्टीज भारतामध्ये आहेत, या सगळ्या प्रॉपर्टीज मित्रांनो, कोणाला आवाज ऐकू येत नाही? आवाज येतोय, ऐकू येतोय सगळ्यांना? ऐकू येते सर. तुमच्या एंडने पण मित्रांनो चेक करा, कदाचित तुमच्या एंडने प्रॉब्लेम असेल तर ते आधी खात्री करा. पण मात्र कोणाला काही प्रॉब्लेम होत असेल तर सांगत चला, म्हणजे तुम्ही मेसेज करा, मेसेज बॉक्स मध्ये तुम्ही जाऊन मेसेज करा काही अडचण असेल तर. मित्रांनो, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट होण्यामागची एक सगळ्यात महत्वाची पार्श्वभूमी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध होतं. तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेमध्ये 13 कॉलनी होत्या आणि ह्या 13 कॉलनीज खरं तर युरोपातून जाऊन त्यांनी तिकडे स्वतःला इंडिपेंडंट डिक्लेअर करून दिलं होतं आणि एक स्वतंत्र देश निर्माण करून टाकला होता. मित्रांनो, इंग्लंडच्या आपल्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची घटना ताजी असल्या कारणाने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या गोष्टीवर एक डाऊट झाला होता की भारतामध्ये पण जे ब्रिटनची जी जनता गेलेली आहे, ब्रिटनचे जे ऑफिशियल्स आहेत, उद्या असं नको व्हायला की त्यांनी भारताचं प्रशासन जे आहे ते आपलं प्रशासन म्हणून इंडिपेंडंट म्हणून तिकडे घोषित करून द्यायचं आणि इंग्लंड बरोबर संबंध तोडून टाकायचे. म्हणून असं नको व्हायला म्हणून त्यांनी काय केलं की भारतात जेवढेही पोझेशन्स आहेत सगळे पोझेशन्स हे इंग्लंडच्या शासनाच्या मालकीचे आहेत, संसदेच्या मालकीचे आहेत असं घोषित करून टाकलं. म्हणजे उद्या भारतातल्या प्रॉपर्टीवर ईस्ट इंडिया कंपनीने हक्क नाही सांगायचा, त्या प्रॉपर्टी आमच्या आहेत असं म्हणायचं नाही. हे पिट्स इंडिया ऍक्ट मधून आलं. त्याच्यानंतर मित्रांनो 1813चा जो चार्टर कायदा होता, त्या चार्टर कायद्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, या 1813च्या चार्टर कायद्यानुसार कंपनीची जी मक्तेदारी आहे भारतीय व्यापारावरची आता ती काढून घेण्यात आली. अर्थात मक्तेदारी काढण्यात आली पण मात्र 2 गोष्टींवरची मक्तेदारी कायम ठेवली. एक म्हणजे चहाचा व्यापार आणि अफूचा व्यापार जो आहे या व्यापारावरची मक्तेदारी मात्र कंपनीची कंटिन्यू होती. त्याचबरोबर कंपनीचा चीन बरोबर जो व्यापार होता त्या व्यापारावर पण मक्तेदारी कंटिन्यू राहिली. बाकीच्या बाबतीत असलेली कंपनीची मक्तेदारी मात्र काढून घेण्यात आली आणि कंपनीला 1 लाख रुपये भारतीयांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचं सांगितलं गेलं
भारतामध्ये ख्रिश्चन जे मिशनरी आहेत त्यांना धर्मप्रसार करायची परवानगी दिली गेली. म्हणजे मित्रांनो, लाख रुपये जेव्हा शिक्षणावर खर्च करायचा प्रश्न येतो, तेव्हा ह्या कायद्याचा आपल्यासाठी इम्पॉर्टन्स असं आहे, की राज्य जबाबदार आहे नागरिकांना शिकवायला. म्हणजे ज्या राज्याची जनता असते, जनतेला शिकवायला राज्य जबाबदार आहे, हे निश्चित झालं. पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही मक्तेदारी चीन बरोबरची किंवा चहा आणि अफूवरची मक्तेदारी का कंपनीची कंटिन्यू ठेवली होती? तर त्याचं कारण असं होतं, चहाचे मळे आणि अफूचे मळे इंग्रजांनी नुकतेच लावले होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे भांडवल आहे, ते भांडवल अजून रिकव्हर होणं गरजेचं होतं. म्हणून ते भांडवल जोपर्यंत रिकव्हर होत नाही, तोपर्यंत अजून ती मक्तेदारी आमच्याकडेच राहू द्या असा विषय होता. आणि म्हणून चहा, अफू आणि चीन बरोबरची मक्तेदारी कंटिन्यू राहिली. पण मात्र बाकीच्या गोष्टींवरची मक्तेदारी कंपनीची काढून घेण्यात आली. याचा अर्थ कंपनी बरोबर इतरही लोकांना व्यापार करता येईल असं प्रोव्हिजन करून टाकण्यात आलं होतं. 1813 चा चार्टर ऍक्ट. मित्रांनो, त्याच्यानंतर 1833 चा चार्टर ऍक्ट होता. या चार्टर ऍक्ट बद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हा चार्टर ऍक्ट फारच पॉप्युलर आहे मित्रांनो. ह्या चार्टर ऍक्टचे प्रोव्हिजन्स पण आपल्यासाठी खूप व्यापक आहेत. ते आता इथून पुढे खऱ्या अर्थाने तुम्ही असं म्हणू शकता, की इतिहास कॉम्प्लिकेटेड व्हायला सुरुवात होईल आता ह्या चार्टर ऍक्ट पासून. आता बघा, कंपनीची मक्तेदारी, संपूर्ण मक्तेदारी काढून घेतली. संपूर्ण मक्तेदारी म्हणजे कोणती? अफूच्या व्यापारावरची मक्तेदारी, चहा असेल किंवा चीन बरोबरचा व्यापार असेल, तर ही संपूर्ण मक्तेदारी कंपनीची काढून घेतली आणि कंपनीने आता खरं तर व्यापारच करू नये. कंपनीने फक्त सुविधा पुरवाव्यात इतर व्यापाऱ्यांना, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं व्यापारासाठी आवश्यक असणारं. कंपनीने स्वतः व्यापार करायचं सोडून इतर व्यापाऱ्यांसाठी पायाभूत सुविधांचं निर्माण करावं. रेल्वे रेल्वे स्थापन रेल्वे रूळ टाकावेत. रस्त्यांची स्थापना करावी. चांगले रस्ते निर्माण करावेत. टपालाच्या सुविधा कराव्यात. रस्त्यांची सुरक्षा वाढवावी. पोलिसांच्या यंत्रणेच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था निर्माण करावी आणि एक चांगला कर्मचारी वर्ग इथे ह्या ब्रिटिश अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत होईल असा कर्मचारी वर्ग तयार करावा. शिक्षण त्यासाठी त्या प्रकारचं शिक्षण द्यावं. या प्रकारची विचारधारा असणारा हा चार्टर कायदा होता. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. मित्रांनो, 1818चं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं. तिसरं इंग्रज मराठा युद्ध झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, संपूर्ण भारत जवळपास इंग्रजांच्या ताब्यात येऊन गेला होता. एक शिखांचं राज्य फक्त उरलं होतं. त्याच्यामुळे मग 1833च्या चार्टर ऍक्टने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल असा डिझायनेट केला गेला. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बिकेम द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, भारताचा असा पहिला गव्हर्नर जनरल जो आहे तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक होता. लॉर्ड विल्यम बेंटिक हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता. अर्थातच तो बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. मित्रांनो, भारत सरकार ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्वात आली. भारत सरकार ही जी संकल्पना आपण आज बोलतो, भारत सरकार ही संकल्पना या 1833च्या चार्टर कायद्यानेच पहिल्यांदा निर्माण झाली. म्हणजे आपण ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून ही कॉन्सेप्ट जी आज आपण घेतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ती कॉन्सेप्ट या कायद्याने पहिल्यांदा निर्माण झाली होती. आणि या कायद्यानुसारच मित्रांनो, भारताचा पहिला कायदा आयोग सुद्धा स्थापन करण्यात आला होता. भारताचा पहिला कायदा आयोग हा 1834 मध्ये स्थापन करण्यात आला. 1834 मध्ये भारताचा पहिला कायदा आयोग स्थापन करण्यात आला आणि ह्या कायदा आयोगाचा अध्यक्ष होता लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले त्याचा अध्यक्ष होता आणि या लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली जो कायदा आयोग स्थापन झाला होता, याच कायदा आयोगाने मित्रांनो आपला आयपीसी आणि सीआरपीसी जे कायदे आहेत, त्या कायद्यांचं कोडिफिकेशन अल्टिमेटली केलेलं आहे आणि ते पुढे 1859 आणि 1860 मध्ये अस्तित्वात आलं होतं, हे लक्षात ठेवा. पण हे भारताच्या पहिल्या कायदा आयोगाने ते शक्य केलं होतं आणि ते झालं होतं 1833च्या चार्टर कायद्यापासून. आणि मित्रांनो, या चार्टर कायद्याने मी तुम्हाला सांगितलं की भारत सरकार ही संकल्पना अस्तित्वात आली होती पहिल्यांदाच. भारत सरकार, आज आपण सहज बोलून जातो भारत सरकार, ही कन्सेप्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ती पहिल्यांदा अस्तित्वात आली होती आपल्या 1833च्या चार्टर कायद्यानुसार. लॉर्ड विल्यम बेंटिक हा, मी तुम्हाला म्हटलं की बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हे जे आहे हे 1834च्या चार्टर कायद्यानुसार निर्माण झालं होतं. मी तुम्हाला म्हटलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आता व्यापार करू नये, त्यांनी रेल्वे, त्यांनी रस्ते आणि त्यांनी टपाल पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. इतर व्यापाऱ्यांसाठी त्यांनी पायाभूत सुविधांचं निर्माण करावं.
व्यापारासाठी पोषक वातावरण तयार करावं, इथे चांगला कर्मचारी वर्ग रिक्रूट करावा, यासाठीच्या सूचना या चार्टर कायद्याच्या माध्यमातून कंपनीला दिल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर कंपनीला हे पण सांगण्यात आलं होतं की इथे भारतात सामाजिक सुधारणा घडून येतील अशा प्रकारची तुम्ही वातावरण निर्मिती करावी. इथे शिक्षण व्यवस्था बदल करावा. एक पारंपरिक शिक्षण पद्धती इथून बंद करून इथे एक फॉर्मल किंवा औपचारिक शिक्षणाची सुरुवात करावी असं सांगण्यात आलं. म्हणजे भारतातल्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये पण या कायद्यानुसार चेंजेस केले गेले आणि यानुसार मग पुढे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात औपचारिकपणे सुरू झाली. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या चार्टर कायद्याने भारतात इंग्रजी शिक्षणाची औपचारिक सुरुवात करण्यात आली? तर 1833च्या चार्टर कायद्याने. भारतामध्ये जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग हा वशिल्याने भरला जाऊ नये, तर हा कर्मचारी वर्ग भरण्यासाठी गुणवत्तेचा वापर करावा किंवा मेरिटचा वापर करावा आणि अर्थातच मेरिटचा वापर करायचा तर मग कॉम्पिटिटिव्ह एक्झामची संकल्पना या कायद्याने अस्तित्वात आली, पण मात्र ती पूर्ण व्हायला 1853चा चार्टर कायदा यावा लागला. मात्र त्याची मूळ संकल्पना 1833च्या चार्टर कायद्यामध्येच होती. म्हणजे स्पर्धा परीक्षांची सुरुवात ही 1833च्या चार्टर कायद्याने म्हणजे खऱ्या अर्थाने करण्यात आली होती. मित्रांनो, आणि ह्या चार्टर कायद्यानुसार बॉम्बे असेल, मद्रास प्रॉव्हिन्स असेल, म्हणजे जो पुढे जाऊन आपण त्याला चेन्नई म्हणतो आपण किंवा कलकत्ता असेल, अशा प्रांतांमध्ये कायदे मंडळांची स्थापना केली गेली. कायदे मंडळ आज आपण जी कायदे मंडळ पाहतो प्रांतातली, या कायदे मंडळांची स्थापना, प्रांतिक कायदे मंडळांची स्थापना 1833च्या चार्टर कायद्याने करण्यात आली होती. म्हणून म्हटलं मित्रांनो की हा कायदा फारच इम्पॉर्टंट आहे 1833चा आणि त्या कायद्यातील अनेक तरतुदींवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणून तुम्ही त्याच्यावर फोकस केला पाहिजे. मित्रांनो, 1853चा चार्टर कायदा हा कंपनीच्या म्हणजे संदर्भात शेवटचा चार्टर कायदा होता आणि आता इथून पुढे कंपनीच्या हातातून भारताचं प्रशासन काढून घेतलं जाईल असं सहज त्या कायद्यामध्ये सांगून देण्यात आलं होतं 1853च्या चार्टर कायद्यामध्ये. आणि या 1853चा चार्टर कायद्याने मात्र ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचं जर आपण पाहिलं तर केंद्रीय जी गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, केंद्रीय परिषद जी होती गव्हर्नर जनरलची, तर त्या परिषदेच्या दोन गोष्टी केल्या गेल्या. म्हणजे तिचं सेपरेशन केलं गेलं. एक कार्यकारी आणि कायदेकारी ह्या दोन बाबी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या केल्या गेल्या. म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आणि लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स हे डिफरंट केले गेले. एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सेपरेट केल्या गेल्या मित्रांनो. म्हणजे एक प्रकारे हे इंग्लंडच्या भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेची कुठेतरी पायाभरणी होत होती हे आपल्याला दिसतं. आणि 1853च्या चार्टर कायद्यानुसार औपचारिकरित्या स्पर्धा परीक्षांची सुरुवात झाली आणि अशा पहिल्या परीक्षा 1854 मध्ये इंग्लंडमध्ये घेतल्या गेल्या. भारतात जे काही कर्मचारी वर्ग जो आहे त्या कर्मचारी वर्गाची भरती करण्यासाठी स्पर्धा परीक्षांची औपचारिक सुरुवात ही 1853च्या चार्टर कायद्यानुसार करण्यात आली. मी तुम्हाला म्हटलं की 1833च्या चार्टर कायद्यानेच ती सुरुवात होणार होती, पण मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी 20 वर्ष लागली आणि ती नंतर औपचारिकरित्या 1853च्या चार्टर कायद्याने 1854 मध्ये झाली. पण मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या इंग्लंडमध्येच होत होत्या आणि तुम्हाला माहिती आहे की बरेच लोक आपले काही हरहुन्नरी जे लोक होते ते इंग्लंडमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षा देत होते. तुम्हाला माहिती आहे सत्येंद्रनाथ टागोर, आपले नेताजी सुभाषचंद्र बोस अशा कितीतरी लोकांनी इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये त्यांनी यश संपादन केलं होतं. आपले महाराष्ट्राचे चिंतामणराव देशमुख सुद्धा या परीक्षेमध्ये यशस्वी झाले होते आणि त्यांनी तुम्हाला माहिती रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, 1853चा हा चार्टर कायदा अर्थातच त्यात अनेक तरतुदी होत्या, पण फक्त आपल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने जेवढ्या तरतुदी महत्वाच्या आहेत आपण त्या तरतुदींवर आपण बोललो. मित्रांनो, या चार्टर कायद्यानंतर अर्थातच कंपनीच्या नियंत्रणातून भारताचं शासन केव्हाही काढून घेतलं जाईल असं सांगण्यात आलं होतं आणि 1857 मध्ये उठाव झाला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. आणि या उठावाने कंपनीचा जरी विजय झाला पण मात्र कंपनीच्या हातातून भारताची सत्ता काढून घेण्यात आली आणि भारताची सत्ता पुढे इंग्लंडच्या संसदेकडे म्हणजे इंग्लंडच्या शासनाकडे डायरेक्ट गेली. भारतासाठी मात्र फरक काही पडला नाही. भारतासाठी फक्त ड्रायव्हर बदलला, बस तीच राहिली, यंत्रणा तीच राहिली. पण मात्र त्यासाठी 1858चा सुशासनाचा कायदा म्हणजेच ऍक्ट फॉर बेटर गव्हर्नन्स, भारताच्या सुशासनाचा कायदा किंवा ऍक्ट फॉर बेटर गव्हर्नन्स पारित करण्यात आला. त्या कायद्यानुसार काही ज्या तरतुदी आहेत मित्रांनो त्या खरोखरच म्हणजे लक्षात घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे इंग्लंडची जनता ज्याप्रमाणे भारतीय राणीसाठी आहे तशीच भारताची जनता सुद्धा आहे.
म्हणजे इंग्लंडच्या जनतेप्रमाणेच भारताची जनता सुद्धा इंग्लंडच्या राणीची जनता आहे, हे राणीने आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपण राज्यघटनेच्या 4थ्या भागात पाहतो राजनीती मार्गदर्शक तत्व आहेत. या राजनीती मार्गदर्शक तत्वांचा औपचारिकपणे नव्हे पण अनौपचारिकपणे राणीने जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख असा आहे की राणी म्हणते की म्हणजे तिच्या त्या अहवालामध्ये जाहीरनाम्यामध्ये की भारताच्या जनतेच्या कल्याणासाठी इंग्लंडचं शासन कटिबद्ध आहे. मित्रांनो, भारतीय जनतेच्या कल्याणासाठी इंग्लंडचं शासन कटिबद्ध आहे. म्हणजेच कल्याणकारी राज्याची संकल्पना कुठेतरी ह्या कायद्याच्या माध्यमातून, ह्या सुशासनाच्या कायद्याच्या माध्यमातून इंग्लंडचं शासन जे आहे कुठेतरी प्रस्तावित करत होतं. अर्थात कल्याणकारी राज्य फक्त ते गाजर दाखवत होते हे खरं आहे आणि वास्तविक त्या सगळ्या गोष्टी घडायला आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागलं ही पण गोष्ट आहे. पण मात्र ते कुठेतरी आश्वासन देत होते, त्याची सुरुवात आपल्याला इथे दिसते. आणि एक गोष्ट मित्रांनो, जे विद्यार्थी बरेच विद्यार्थी गल्लत करतात ती गल्लत अशी आहे की काही लोक समजतात की 1857च्या उठावानंतर आणि विशेषतः 1858चा कायदा पारित झाल्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल हे पद रद्द झालं असं बरेच लोक समजतात आणि त्याच्या ऐवजी इथे व्हायसराय नावाचं पद निर्माण झालं असं समजतात. पण मित्रांनो, तसं नाहीये. भारताचा गव्हर्नर जनरल हे पदही कायम राहिलं आणि व्हायसराय हे पद जे आहे ते नवीन पद निर्माण झालं, हे लक्षात ठेवा. कारण 1857 नंतर भारतीय प्रदेशाचं क्लिअरली 2 भागात ब्रिटिशांनी डिव्हिजन केलं होतं. एक म्हणजे असा प्रदेश की जो डायरेक्ट ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये आहे आणि एक असा प्रदेश की जो संस्थानिकांच्या कंट्रोलमध्ये आहे असा प्रदेश. म्हणजे एका प्रदेशावर त्यांचं डायरेक्ट नियंत्रण होतं आणि एका प्रदेशावर त्यांचं वाया संस्थानिक नियंत्रण होतं. अशा 2 प्रदेशांमध्ये भारतीय प्रदेशाचं त्यांनी विभाजन केलं होतं आणि गव्हर्नर जनरल हा जो प्रदेश प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या ताब्यात आहे त्या प्रदेशाचं प्रशासन गव्हर्नर जनरल पाहणार होता आणि जो प्रदेश संस्थानिकांच्या ताब्यात आहे त्या प्रदेशावर राणीचा प्रतिनिधी म्हणून व्हायसराय काम करणार होता. 2 व्यक्ती मात्र त्यांनी नेमल्या नाहीत. एकाच व्यक्तीकडे ती जबाबदारी ठेवली. जेव्हा ती व्यक्ती ब्रिटिश शासनाच्या डायरेक्ट प्रशासनाशी काम करेल तेव्हा ती गव्हर्नर जनरल म्हणून काम करेल आणि जेव्हा ती व्यक्ती इंग्लंडच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून संस्थानिकांशी जेव्हा चर्चा करेल तेव्हा ती व्हायसराय म्हणून चर्चा करेल अशी तरतूद केली गेली होती. त्याच्यामुळे ही दोनही पद कंटिन्यू होती. व्हायसराय हे पद जे आहे ते असं समजा तुम्ही की 1857च्या उठावापासून तर पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे इंग्लंडच्या राणीची प्रभुसत्ता 1947 मध्ये समाप्त होईपर्यंत इथे व्हायसराय होते. व्हायसराय पुन्हा हे पद त्या दिवशी रद्द झालं ज्या दिवशी भारतीय स्वातंत्र्य कायदा पारित झाला. 15 ऑगस्ट 1947 ला व्हायसराय पद रद्द झालं आणि त्यानंतर फक्त गव्हर्नर जनरल हे पद कंटिन्यू राहिलं तोपर्यंत जोपर्यंत आपला भारताचा राष्ट्रपती म्हणून आपण त्या पदाचं डिझायनेशन किंवा ते पद आपण ट्रान्सफॉर्म केलं नाही तोपर्यंत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे ते ब्लॅकबोर्ड वरचं दिसत नाही, सगळ्यांना दिसत नाहीये का मित्रांनो? दिसत नाहीये सर. तर मित्रांनो, हे 1858चा चार्टर कायद्याबद्दल मी सांगितलं. 1858चा चार्टर कायदा आपलं सॉरी ऍक्ट फॉर बेटर गव्हर्नन्स, मी चार्टर कायदा चुकून शब्द वापरला. ऍक्ट फॉर बेटर गव्हर्नन्स. नंतर मित्रांनो 1861चा परिषद कायदा, त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. 1861चा परिषद कायदा, त्याला कौन्सिल ऍक्ट म्हणतात. 1861चा परिषद कायदा. मित्रांनो, या कायद्याबद्दल म्हणायचं तर 1861चा परिषद कायदा हा ब्रिटिश संसदेने भारताच्या शासनासाठी पारित केलेला खरा म्हणजे एक असा कायदा आहे की ज्याच्यामुळे भारतात रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंटची सुरुवात झाली किंवा प्रातिनिधिक शासनाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. कारण ह्या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीयांना भारताच्या प्रशासनामध्ये अप्रत्यक्षरित्या पार्टिसिपेट किंवा सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये 6 ते 12 भारतीयांची त्याच्यामध्ये नियुक्ती केली गेली. अर्थातच निवडणुकीचा काही प्रश्न नव्हता. निवडणुकीसारखी काही यंत्रणा त्यावेळेस निर्माण झालेली नव्हती आणि तेव्हा निवडणुका घेणं हे पण कुठेतरी म्हणजे फार काय म्हणता येईल की आगाऊ केलेली कल्पना राहिली असती. पण मात्र 6 ते 12 भारतीयांना नामनिर्देशित करण्याची संकल्पना या कायद्याने जी प्रस्तावित केली, भारतीयांचं पार्टिसिपेशन त्या कायद्यामध्ये झालं, त्या कायद्यानुसार झालं असं आपण म्हणू शकतो.
आणि मित्रांनो त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलला वटहुकूम काढण्याचा अधिकार मिळाला आणि गव्हर्नर जनरलने काढलेला वटहुकूम हा तेव्हा 6 महिने अस्तित्वात राहत होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम त्या अस्तित्वात आली. आणि पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे आज विविध मंत्रालये जशी असतात त्या मंत्रालयांची पद्धत म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम ही अस्तित्वात आली. ह्या काही महत्वाच्या गोष्टी 1861च्या परिषद कायद्याने झाल्या होत्या. मित्रांनो या कायद्यावर प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न असे असू शकतात की कोणत्या कायद्यानुसार भारतीयांना भारताच्या प्रशासनामध्ये प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी करून घेतलं, तर तुमच्यासाठी उत्तर राहील 1861चा परिषद कायदा. गव्हर्नर जनरलला वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कायद्यानुसार मिळाला, तर तुमच्यासाठी उत्तर आहे 1861चा परिषद कायदा. मित्रांनो 1892च्या परिषद कायद्याबद्दल आपण बोलूया. 1892चा परिषद कायदा हा अनेक बाबतीत म्हणजे टर्निंग पॉइंट यासाठी की अप्रत्यक्ष निवडणुकीची सुरुवात या कायद्याने झाली. अप्रत्यक्ष निवडणुकीची याला आपण इनडायरेक्ट इलेक्शन म्हणतो मित्रांनो. इनडायरेक्ट इलेक्शनची सुरुवात झाली होती, इनडायरेक्ट इलेक्शनची. त्याच्यानंतर मित्रांनो या कायद्यानुसार भारतीय सदस्यांची संख्या वाढवली गेली. भारतीय सदस्यांची गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीतील संख्या जी आहे ती संख्या वाढवली गेली होती. आणि प्रश्नोत्तराची संकल्पना आली मित्रांनो. प्रश्नोत्तराचा तास जसा असतो आता, प्रश्नोत्तराची संकल्पना अस्तित्वात आली होती. भारतीय सदस्यांना प्रश्न विचारण्याची मुभा या कायद्यानुसार देण्यात आली होती. हे या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. हे बघा मित्रांनो, आपण इथे 1892चा परिषद कायदा घेतोय. ह्या 92च्या परिषद कायदा होण्याची जर पार्श्वभूमी पाहिली, 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती आणि काँग्रेसची स्थापना झाल्या कारणाने ब्रिटिश प्रशासनावर दबाव आला होता आणि भारतीय लोकसंख्येला काहीतरी सुविधा द्याव्या लागतील. त्याचा परिणाम म्हणून भारतात अप्रत्यक्ष निवडणुकीचे तंत्र झालं होतं. आता तुमच्यासाठी प्रश्न असा असेल की ही अप्रत्यक्ष निवडणूक व्हायची म्हणजे कशी व्हायची? मित्रांनो अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे कशी होती? स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रांतांमध्ये जी कायदे मंडळ होती त्या कायदे मंडळांचे सदस्य निवडून पाठवले जायचे आणि या प्रांतिक कायदे मंडळाकडून केंद्रीय कायदे मंडळातले सदस्य निवडून पाठवले जायचे. जनता प्रत्यक्षपणे ह्या निवडणुकीत सहभागी होत नव्हती, म्हणून या निवडणुकीला आपण अप्रत्यक्ष निवडणूक म्हणत होतो मित्रांनो. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट की भारतीय सदस्यांची संख्या वाढवली गेली. मी तुम्हाला म्हटलं होतं की भारतीय सदस्य 6 ते 12 होते या कायद्या 1861च्या कायद्यानुसार. आता त्या सदस्यांची संख्या 6 ते 12 वरून 16 पर्यंत वाढवण्यात आली होती. तो एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकीनंतर दुसरा एक महत्वाचा पॉइंट हा की भारतीय सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला गेला होता. मित्रांनो त्याच्या आधी भारतीय सदस्यांना फक्त हात बांधून बसावं लागे. सभागृहामध्ये कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करण्याचे म्हणजे अधिकार नव्हता. त्या ठिकाणी भारतीय सदस्यांना हात बांधून बसणं एवढ्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण मात्र या 1892च्या परिषद कायद्यानुसार प्रश्नोत्तरांची संकल्पना सुरू झाली. मित्रांनो आज हे संसदीय लोकशाही मधलं फार महत्वाचं साधन आहे, ज्याच्यामुळे या प्रश्नोत्तरांच्या साधनाने आपण शासनावर नियंत्रण ठेवू शकतो. शासनाचा कारभार कसा चालू आहे त्या शासनाच्या कारभाराची जनतेपुढे प्रेझेंटेशन करण्याचं एक सगळ्यात चांगलं टूल म्हटलं मित्रांनो तर प्रश्नोत्तरांचा तासाची संकल्पना आहे. आणि ही संकल्पना 1892च्या कायद्याने निर्माण झाली होती हे आपल्यासाठी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असा पहिला प्रश्न पुण्याच्या कारभाराबद्दल विचारला गेला होता. पुण्याच्या कारभाराबद्दल पहिला प्रश्न विचारला गेला होता आणि पुण्याचा तो जो कारभार होता मित्रांनो तो म्हणजे असा होता की आपण म्हणणार की तो प्रश्न कोणता असेल, मग पुण्याच्या कुठल्या बाबतीत तो प्रश्न विचारला गेला होता. तर ब्रिटिश शासनाचे बरेचसे अधिकारी हे नियमितपणे टूरवर असायचे, ऑफिशियल टूरवर असायचे, एक्झामिनेशनच्या टूरवर असायचे, ऑफिशियल एक्झामिनेशन साठी असायचे. आणि मित्रांनो त्यांचा जिथे मुक्काम पडला की तिथे ते काय करायचे, त्या लोकल लोकांकडनं फुकटात जेवण करायचे आणि फुकटात राहण्याची व्यवस्था करायचे. तर त्यावेळेस तुम्हाला माहितीये पुण्याचा माणूस कसा आहे, पुण्याचा माणूस अन्याय करून घेत नाही, अन्याय करत नाही. त्या प्रकारे पुण्याच्या लोकांनी मग सरकारकडे हा प्रश्न केला होता
की हे जे अधिकारी पिरियॉडिक इन्स्पेक्शन साठी येतात, या लोकांना कुठला भत्ता भेटत नाही का? या लोकांना राहण्याची खाण्याची सोय जी आहे ती बाहेर जनतेने करावी का? जनतेने करायची तर का करायची? जनतेचे काय म्हणजे जनतेने काय अन्याय केलेला आहे? गुन्हा काय केलेला आहे? म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्या अधिकाऱ्यांना जेवण भत्त्याची किंवा राहण्याच्या खाण्याच्या भत्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण मित्रांनो अजूनही तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा लोकांना तो भत्ता मिळतोय असं अधिकाऱ्यांना पण माहिती नाही आणि कदाचित लोकांना पण माहिती नाही आणि मग तुम्हाला माहिती आहे की काय होतंय ते. पण ठीक आहे, हा प्रश्न विचारला गेला होता. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्नोत्तराची संकल्पना ह्या 1892च्या कायद्याने आली होती. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि अप्रत्यक्ष निवडणुकीचे तंत्र सुरू झालं होतं. हा 1892च्या कायद्यातला महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 1909चा कायदा आहे. 1909चा कायदा ज्याला आपण मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतो किंवा आपण त्याला सिम्पली भारत सरकारचा 1909चा कायदा म्हणतो. मोर्ले मिंटो रिफॉर्म्स किंवा भारत सरकारचा 1909चा कायदा. मित्रांनो हा कायदा 1909चा जो कायदा आहे हा कायदा अनेक घटकांचा परिणाम होता. त्यामध्ये काँग्रेसची 1885 मध्ये स्थापना होणं, 1885 ते 1900 पर्यंत काँग्रेस मवाळ फेज मध्ये होती. पण मात्र 1900 नंतर काँग्रेस जी आहे ती जहाल लोकांच्या ताब्यात गेली. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. त्यामुळे काँग्रेसने या जहाल लोकांच्या नेतृत्वामध्ये ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध कठोर आंदोलन उभारलं. दरम्यानच्या काळात तुम्ही पाहिलं की मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 मध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय राजकारणामध्ये फूट पाडण्यासाठी इंग्रजांना साधन मिळालं आणि काँग्रेस जी स्ट्रॉंग होत होती त्या काँग्रेसला कमजोर करण्यासाठी मग त्यांनी मुस्लिम लीगला बळकट करण्याचा प्रयत्न केला आणि जे मवाळ लोक होते त्या मवाळांना जहाल लोकांपासून वेगळं करण्यासाठी जहालांना काँग्रेसपासून दूर करण्यासाठी मवाळांना काही सुधारणा त्यांनी देऊ केल्यात. असा एक संमिश्र घटकांचा परिणाम म्हणजे 1909चा कायदा होता मित्रांनो. या कायद्यानुसार ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघांची संकल्पना, स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मुस्लिम समुदायासाठी म्हणजे त्यांनी लागू केली. मित्रांनो स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे आपण त्याला सेपरेट इलेक्टोरेट म्हणतो, सेपरेट इलेक्टोरेट आणि या म्हणजे मतदारसंघांचा उद्देश असा होता म्हणजे अनेक लोकांच्या मते की आजपर्यंत हिंदू आणि मुसलमान हे एकमेकांबरोबर अतिशय प्रेमाने राहत आलेले होते आणि हे एकमेकांबद्दलचं प्रेमच इंग्रजांना खटकत होतं. इंग्रजांचं म्हणणं असं होतं की हे हिंदू आणि मुसलमान एकत्र राहतात म्हणून आपल्याला इथे राज्य करता येत नाही. आपण हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडली पाहिजे म्हणून मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकला. मुस्लिम मतदार वेगळे होऊन जातील, गैरसमजाचं अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल आणि त्या वातावरणाचा परिणाम असा होईल की ते एकमेकांमध्ये भांडण करतील, एकमेकांमध्ये संघर्ष करतील आणि मित्रांनो एकमेकांमध्ये त्यांचा संघर्ष सुरू झाला की आपोआपच ब्रिटिशांना होणारा विरोध थांबून जाईल आणि मग ब्रिटिशांना निर्भयपणे निर्धोकपणे राज्य करता येईल. याला इंग्रजांचं फोडा आणि राज्य करा असं धोरण म्हणतो आपण. फोडा आणि राज्य करा हे जे धोरण आहे हे इंग्रजांचं 1909च्या कायद्याने आलं होतं. मोर्ले मिंटो रिफॉर्म्स नुसार ब्रिटिशांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते म्हणून. मित्रांनो राखीव मतदारसंघ नव्हते दिले, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. राखीव दिले असते तर चांगलं झालं असतं. स्वतंत्र मतदारसंघ दिले होते आणि स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे भारतीय समाजात फूट पाडण्याचा इंग्रजांचा कुटील हेतू आहे हे भारतीय जनतेला कळलं आणि म्हणून त्याच्यामुळे 1909च्या कायद्याने इंग्रजांच्या विरुद्धचा संघर्ष आणखी तीव्र झाला होता. पण मित्रांनो त्यातल्या काही तरतुदी अशा होत्या की भारतात प्रत्यक्ष निवडणुकीचं तंत्र सुरू झालं. प्रत्यक्ष निवडणूक त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये एका भारतीय सदस्याला घेण्यात आलं. तो लॉर्ड सत्येंद्र प्रसाद सिन्हा किंवा लॉर्ड एस.पी. सिन्हा आपण त्यांचं नाव घेऊ शकतो. लॉर्ड एस.पी. सिन्हा यांना घेण्यात आलं आणि भारतीय सदस्यांची केंद्रीय कायदेमंडळामधली संख्या वाढवण्यात आली. केंद्रीय कायदेमंडळामध्ये भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. हे महत्वाचे मुद्दे आपण या कायद्याच्या माध्यमातून अंडरस्टँड करणं गरजेचं आहे.
मित्रांनो 1909च्या कायद्याचा म्हणजे आपण जर विचार केला तर हा कायदा म्हणजे पुढे जाऊन इंग्रजांनी मागे घेऊन टाकला होता, कारण त्यातल्या बऱ्याचशा तरतुदी वर्केबल नाहीत हे खुद्द इंग्रजांनीच मान्य करून घेतलं होतं. पण मात्र पुढे मग 1919चा कायदा जो आहे, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म्स म्हणतो, चेम्सफर्ड रिफॉर्म्स या कायद्याने आपण म्हणजे ज्याला आपण 1919चा भारत सरकारचा कायदा म्हणतो, या कायद्याने बऱ्याच सुधारणा भारतीयांना देऊ केल्या होत्या. त्याच्यामध्ये मित्रांनो केंद्रीय आपले संपूर्ण जे विषय होते, विषयांचं 2 भागात विभाजन करण्यात आलं होतं. विषयांचे म्हणजे ज्या विषयांवर प्रशासन चालतं, त्या विषयांचे 2 भागात विभाजन करण्यात आलं होतं. केंद्रीय विषय आणि प्रांतिक विषय असं 2 भागात विभाजन करण्यात आलं होतं. आणि ह्या प्रांतिक विषयांचं पुन्हा 2 भागात विभाजन करण्यात आलं होतं. इथे सोपीव विषय जे की बिगर कामाचे विषय होते ते सोपीव होते आणि जे महत्वाचे विषय जे होते ते राखीव होते. हे जे सोपीव आणि राखीव हे जे वर्गीकरण आहे मित्रांनो, याला द्विदल शासन व्यवस्था म्हणून आपण घेतो. द्विदल शासन पद्धती हे 1989च्या कायद्याने प्रांतात सुरू केलं होतं आणि केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही करण्यात आलं होतं. केंद्रीय कायदेमंडळ 2 सदनांचं करण्यात आलं होतं. म्हणजे आज आपण जे लोकसभा आणि राज्यसभा आपण पाहतो मित्रांनो, ही सुरुवात 1909च्या कायद्याने आली होती. 1909च्या कायद्याने आणखी ज्या महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो, त्या गोष्टींबद्दल पण आपण बोलूया. 1909च्या कायद्याने आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की पब्लिक अकाउंट्स कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्याचबरोबर भारतामध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहेत म्हणजे इम्पेरियल पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. ते अर्थात 1926 मध्ये स्थापन झालं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो रेल्वे बजेट जे आहे सेंट्रल आपल्या जनरल बजेट पासून वेगळं केलं गेलं होतं, जे आता तुम्ही पाहिलं की मागे 2017 मध्ये पुन्हा एकत्र केलं गेलं. आपल्या अरुण जेटली जे आपले अर्थमंत्री होते त्यांच्या अंतर्गत जो अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तेव्हा आपण ते रेल्वे बजेट आणि जनरल बजेट पुन्हा एकत्र केलं. मित्रांनो या कायद्यानुसार पुढे जाऊन भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली प्रांतातली आणि केंद्रातल्या कायदेमंडळामध्ये भारतीयांची संख्या वाढवली गेली होती. आणि याच कायद्याला तुम्हाला हे पण माहिती असेल की प्रिअम्बलची सुद्धा तरतूद करण्यात आली होती. म्हणजे एकंदरीत काय मित्रांनो 1919चा कायदा हा भारतीयांसाठी व्यापक सुधारणा देणारा एक महत्वाचा कायदा होता. अर्थातच मात्र ह्या सुधारणा जरी भारतीयांना दिल्यासारखं इंग्रज दाखवत होते, तर इंग्रज मात्र एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे जरी भारतीयांना ते अधिकार देत होते कायदे बनवायचे, पण मात्र महत्वाचे विषय त्यांनी त्यांच्याकडे ठेवले होते. बिनकामाचे किंवा बिगर महत्वाचे विषय जे आहे ते भारतीय व्यक्तींकडे दिले होते. पण मात्र काही का असे ना आपण त्याची पायाभरणी तरी आपण घेऊ शकतो प्रशासनाची, म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. आणि या कायद्यात मित्रांनो 1909च्या कायद्यामध्ये अँग्लो इंडियन आणि शीख समुदायाला राखीव स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे फोडा आणि राज्य कराची तरतूद ही त्यांनी कंटिन्यू ठेवली होती. म्हणजे 1919च्या कायद्यानुसार मित्रांनो ऑलरेडी मुस्लिमांना दिलेलं होतंच, पण या कायद्याने आणखी शीख समुदायाला आणि अँग्लो इंडियन समुदायाला त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं आणि भारतीय समुदायात जास्तीत जास्त फूट कशी पडेल हा विचार त्यांनी केला गेला. हे तर 1909 ने ऑलरेडी देण्यात आलेलं होतं आणि आता शीख समुदायाला आता मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की जी घटना दुरुस्ती झाली आपली 104वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये आपण पाहिलं अँग्लो इंडियन समुदायाला दिलेलं आरक्षण आता बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे बरोबर 100 वर्षांनी जवळपास हे आरक्षणाची तरतूद म्हणजे नामनिर्देशनाची तरतूद आता बंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो या 1919च्या कायद्यामध्येच तरतूद अशी होती की 10 वर्षांनी या कायद्याची जे मूल्यमापन करावं आणि या कायद्यातल्या ज्या सुधारणा आहेत त्या जर का वर्केबल नसतील तर भारतीयांना आणखी सुधारणा देण्याचा विचार करावा हे या कायद्यातच सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे 1929 मध्ये या कायद्याच्या मूल्यांकनासाठी एक आयोग मित्रांनो अन्यथा नेमला गेला असता, पण तुम्ही पाहिलं की 2 वर्ष आधीच एक आयोग नेमला गेला होता 1927 मध्ये सायमन आयोग. आणि या सायमन आयोगाने ज्या शिफारशी दिल्या भारतात येऊन भारतातल्या नेत्यांबरोबर चर्चा करून भारतातल्या परिस्थितीवर म्हणजे त्यांनी अभ्यास करून ज्या भारतीयांसाठी ज्या सुधारणा दिल्यात त्या सुधारणांच्या आधारावर इंग्लंडमध्ये ज्या गोलमेज परिषदा भरल्यात म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्सेस, त्यांच्या आधारावर पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे मित्रांनो की 1935चा भारत सरकारचा कायदा बनला आणि मग हा 1935चा भारत सरकारचा कायदा
याच्या अंतर्गत काय काय तरतुदी दिल्या त्याच्याबद्दलही आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 1935 चा भारत सरकारचा कायदा, त्यात कोणत्या कोणत्या तरतुदी होत्या त्या तरतुदींबद्दल आपण बघूया. भारत सरकारचा हा कायदा प्रांतांमध्ये जर आपण विचार केला मित्रांनो प्रांतांचा, तर प्रांतांमध्ये जी द्विदल शासन दिली होती त्याच्यात तुम्हाला माहिती आहे की सोपीव आणि राखीव असं विषयांचं विभाजन करून दिलं होतं. तर ते मित्रांनो सगळेच्या सगळे विषय सोपे विषय करून दिले, म्हणजे द्विदल शासन व्यवस्था संपली आणि सगळेच्या सगळे विषय सोपे विषय करून देणं, म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रांतिक स्वायत्तता. प्रांतिक स्वायत्तता त्यांनी देऊन टाकली होती. प्रांतिक, कारण सगळे विषय त्यांच्याकडे, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रॉव्हिन्शियल ऑटोनॉमी वॉज गिव्हन टू प्रॉव्हिन्सेस, म्हणजे प्रॉव्हिन्सेस वेर एम्पावर्ड टू टेक देअर ओन डिसिजन्स. हे प्रांतिक स्वायत्तता मित्रांनो त्यांना दिली गेली होती. पण मात्र प्रांतिक स्वायत्तता जरी दिली आणि सगळेचे सगळे विषय जरी प्रांतातल्या मंत्र्यांकडे दिले गेले, तरी पण मित्रांनो गव्हर्नर जनरलला प्रांतातल्या गव्हर्नरला, मी जनरल शब्द चुकीने वापरला, प्रांतामध्ये जनरल नसायचं, फक्त गव्हर्नर असायचा. प्रांतातल्या गव्हर्नरला वेटो पॉवर टाकली होती, ज्याच्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय मंत्रिमंडळ केव्हा पण रद्द, आपल्या गव्हर्नर केव्हा पण रद्द करू शकत होता. हा एक महत्वाचा पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. पण काही का असे ना, आपण प्रांतातल्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा या कायद्याच्या माध्यमातून देण्याचा विचार करण्यात आला होता. प्रांतांमध्ये मित्रांनो आपण पाहतो की प्रांतांमध्ये आपण लोकसेवा आयोगांची स्थापना केली गेली होती. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि प्रांतातली कायदे मंडळ 2 सदनांची करण्यात आली होती. प्रांतातली कायदे मंडळ 2 सदनांची करण्यात आली होती. प्रांतातली कायदे मंडळ ही 2 सदनांची केली गेली. तुम्हाला माहिती आहे की प्रांतातली कायदे मंडळ ही केंद्रातली कायदे मंडळ 1919 च्या कायद्याने झाली होती. तशी आता प्रांतातली कायदे मंडळ, म्हणजे आज आपल्याकडे जे विधानसभा आणि विधान परिषद आहे 1935 च्या कायद्याने निर्माण झालेली आहे. म्हणजे द्विगृही कायदे मंडळ होतं प्रांतात. प्रांतामध्ये आपला लोकसेवा आयोग होता, लोकसेवा आयोग, आणि सर्व विषय राखीव जे विषय होते ते सगळेचे सगळे विषय सोपे विषय करून टाकले होते आणि प्रांतातल्या गव्हर्नरला वेटो पॉवर देऊन टाकण्यात आली होती. आणि मित्रांनो केंद्राच्या बाबत जर का आपण म्हटलं तर केंद्राला आता द्विदल पद्धती केंद्रात सुरू झाली होती. सोपीव आणि राखीव असं जे विषयांचं विभाजन आहे ते केंद्रात सुरू झालं होतं, सोपीव आणि राखीवचं. आणि म्हणजे केंद्रात द्विदल शासन व्यवस्था म्हणजे डायाची निर्माण केली गेली होती. सोपे विषय भारतीय मंत्र्यांकडे होते आणि राखीव विषय जे आहेत ते आपले ब्रिटिशांकडे होते. मित्रांनो संघराज्य पद्धती 1935 च्या कायद्याने प्रस्तावित केली होती, पण मात्र ही संघराज्य पद्धती काही कधी अस्तित्वात आली नाही. दुसरं मित्रांनो प्रांतांचं आपण प्रतिनिधित्व आणि संस्थानिकांचं प्रतिनिधित्व मिळून ही संघराज्य व्यवस्था निर्माण होणार होती. एक संघराज्य न्यायालय पण निर्माण केलं गेलं होतं आणि हे न्यायालय जे आहे ते दिल्लीत असणार होतं आणि या संघराज्याशी संबंधित असणारे विवाद सोडवण्यासाठी ते काम करणार होतं. अर्थात ते सर्वोच्च न्यायालय असणार नव्हतं. या न्यायालयाने दिलेल्या निकालांना इंग्लंडच्या प्रायव्ही काउन्सिल पुढे आपण आव्हान देऊ शकत होतो. काही ओरिसा आणि बिहार यांच्यासाठी, बंगाल, बिहार, ओरिसा यांच्यासाठी सेपरेट आपण प्रॉव्हिन्सेसचा विचार केला गेला होता. सिंध हा वेगळा केला गेला होता मुंबई प्रांतापासून. ब्रह्मदेश वेगळा केला गेला होता. एडनचं प्रशासन वेगळं केलं गेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मार्गदर्शक तत्वांची संकल्पना याच्यात होती. मार्गदर्शक तत्व जी आहेत, मार्गदर्शक तत्वांची संकल्पना या कायद्यात होती 1935 च्या कायद्यामध्ये. याला इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणत. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे मार्गदर्शक तत्वांची संकल्पना 1935 च्या कायद्यामध्ये होती. हे आपल्याला इथे दिसतं. आणि या कायद्याने आपदा आणीबाणीची तरतूद सुद्धा प्रस्तावित केली होती. गव्हर्नर जनरल युद्ध प्रसंगी आणीबाणी घोषित करू शकेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आली होती. मित्रांनो हा कायदा सगळ्यात मोठा कायदा होता इंग्लंडच्या संसदेने भारताच्या शासनासाठी पारित केलेला आणि सर्वात शेवटचा कायदा पण होता. तर असा हा कायदा भारताच्या पुढे जाऊन राज्यघटना निर्मितीमध्ये पण फार मोठाचा रोल प्ले करणारा ठरला. भारताच्या राज्यघटनेचा खूप मोठा भाग या कायद्याचा आहे. मित्रांनो त्याच्यामुळे हा कायदा महत्वपूर्ण आहे, ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो मग तुम्हाला माहिती आहे की औपचारिकरित्या आपला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालो. पण मित्रांनो आपली भारतीय राज्यघटना निर्मितीची फक्त आपण ही पार्श्वभूमी पाहिली, पण राज्यघटना निर्मितीसाठी मग नेमकं काय पावलं उचलली गेली, राज्यघटना कशी निर्माण झाली,
आता याच्याबद्दल आपण थोडक्यात आपण विचार करूया मित्रांनो, राज्यघटना निर्मितीसाठी तुम्हाला माहिती आहे घटना समिती एक काम करत होती. घटना समिती किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे असे सदस्य किंवा अशा लोकांची संस्था किंवा बॉडी की जे घटना निर्मितीसाठी घटना लिहिण्यासाठी काम करतात त्याला घटना समिती असं म्हणतात. मित्रांनो, घटना समिती ही लोकांकडनं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या निवडून दिली जाऊ शकते. भारताची जी घटना समिती आहे त्या घटना समितीबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर घटना समितीबद्दल आपण बोलण्यापूर्वी एक म्हटलं पाहिजे की आपण भारतीय व्यक्ती इंग्रजांकडनं आपण शासित होतो. महात्मा गांधींनी 1920च्या आसपास म्हटलं होतं की भारतीय लोकांनीच भारताची घटना बनवली पाहिजे आणि भारतीय लोकांनी आपल्या स्वतःच्या पद्धतीने आपल्या मनमर्जीने आपलं शासन चालवलं पाहिजे. ही महात्मा गांधींची इच्छा होती. पण मात्र ही राज्यघटना कशी लिहावी, ती भारतीय जनतेने कशा प्रकारे लिहावी याबद्दल गांधीजींनी तेव्हा काही असं भाष्य केलं नव्हतं. 1927-28च्या दरम्यान तुम्हाला माहितीये नेहरू अहवाल आला होता, नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट मध्ये पण आपली राज्यघटना अशी असावी, आपल्या राज्यघटनेमध्ये या तरतुदी असाव्या, असं काही भाष्य त्यांनी केलं होतं. राज्यघटनेबद्दल ते बोलले होते. पण ही राज्यघटना कशी असावी, त्या राज्यघटना कोणी लिहावी, त्यासाठी घटना समिती असावी की नाही, याबाबतची चर्चा नेहरू अहवालात करण्यात आली नव्हती. 1934 मध्ये मात्र पहिल्यांदा एम एन रॉय यांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. भारतामध्ये साम्यवादी चळवळीचे जनक आहेत एम एन रॉय. या एम एन रॉय यांनी पहिल्यांदा हे भाष्य केलं होतं की भारतामध्ये जी घटना आपल्याला बनवायची आहे ती घटना बनवण्यासाठी भारतीय लोकांनीच एक समिती बनवली पाहिजे ज्याला आपण घटना समिती म्हणतो आणि त्यांनी ती घटना लिहिली पाहिजे असं एम एन रॉय यांचं म्हणणं होतं. आणि मित्रांनो, हे एम एन रॉय यांचं कॉमेंट त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतासाठी पहिली व्यक्ती जी म्हणते की घटना समिती असली पाहिजे आपली भारताची घटना निर्मिती करायला, तर ते एम एन रॉय होते. आणि एम एन रॉय यांच्यानंतर 1935 मध्ये मग काँग्रेसने ही मागणी सुरू केली की घटना समिती असली पाहिजे, आम्हाला घटना समिती बनवून द्या, त्या घटना समितीच्या माध्यमातून भारताची घटना बनवा, ही मागणी आपण सुरू केली. 1940 मध्ये मित्रांनो ब्रिटिशांनी क्रिस मिशन पाठवलं होतं, तुम्हाला माहिती आहे. क्रिस मिशनच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे ही मागणी पण केली की आम्हाला घटना समिती बनवून द्या, आम्हाला घटना बनवायची आहे भारताची. पण मात्र या क्रिस मिशनने तेव्हा म्हटलं की आपण पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध संपल्यावर विचार करूया, त्याच्यावर आपण भारतीयांना नक्की सुधारणा देऊया, हे क्रिस मिशनने म्हटलं होतं. तेव्हा महात्मा गांधींनी म्हटलं होतं की अरे युद्ध झाल्यावर तुमचं काय होणार आहे तुम्हालाच माहित नाही आणि तुम्ही बुडत्या बँकेवरचा चेक द्यायला लागलेत. पण मात्र मित्रांनो, तुम्ही माहिती आहे तुम्हाला की क्रिस मिशन नंतर जे आपलं कॅबिनेट मिशन भारतात आलं. कॅबिनेट मिशनने मग पहिल्यांदा हे मान्य केलं की भारतीय लोकांची राज्यघटना ही भारतीय लोकांनीच निर्माण केली पाहिजे. आणि ह्या कॅबिनेट मिशनच्या म्हणजे ज्याला आपण त्रिमंत्री शिष्टमंडळ म्हणतो, ज्याच्यामध्ये ए व्ही अलेक्झांडर, त्याच्यानंतर पॅथिक लॉरेन्स आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आपले स्टॅफोर्ड क्रिप्स ह्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश होता, या 3 लोकांचा. आणि या 3 लोकांनी जे कॅबिनेट मिशन म्हणजे ज्याला आपण त्रिमंत्री योजना पण घेतो, त्रिमंत्री योजना, या त्रिमंत्री योजनेचे सदस्य जे की इंग्लंडच्या कॅबिनेटचे ते मिनिस्टर्स होते, हे लोक भारतात आले. यांनी भारतीय राजकीय पक्षांच्या व्यक्तींबरोबर चर्चा केली आणि भारताची घटना समिती कशी असावी, त्या घटना समितीच्या सदस्यांची निवड कशी करावी, ती घटना समिती कसं काम करेल, त्यांनी भारताची राज्यघटना कशी निर्माण करावी, याच्याबद्दल मित्रांनो चर्चा केली कॅबिनेट मिशन. म्हणून आपण म्हणतो की भारतीय घटना ही कॅबिनेट मिशनच्या शिफारशींवर आधारलेली होती किंवा त्रिमंत्री योजनेच्या शिफारशींवर आधारलेली होती असं आपण म्हणू शकतो. त्रिमंत्री योजनेच्या शिफारशींवर आधारलेली होती असं आपण म्हणू शकतो. कॅबिनेट मिशन किंवा आपल्या त्रिमंत्री योजनेच्या सदस्यांपैकी 3 सदस्यांची नावं पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितली आणि त्यांच्या नावांवर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात की त्रिमंत्री योजनेचा खालीलपैकी कोण सदस्य होता किंवा कोण सदस्य नव्हता, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मग औपचारिकरित्या या कॅबिनेट मिशनने किंवा त्रिमंत्री योजनेने ज्या शिफारशी सुचवल्या होत्या त्या शिफारशींच्या आधारावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 1946च्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये निवडणुका झाल्यात मित्रांनो घटना समितीसाठीच्या.
आणि या निवडणुकांच्या आधारावर जी घटना समिती निवडून आली त्या घटना समितीचं औपचारिकरित्या काम सुरू झालं 9 डिसेंबर 1946 ला आणि त्याच्यानंतर राज्यघटना निर्माण झाली. मित्रांनो, या घटना समितीने जी राज्यघटना निर्माण केली त्या घटनेबद्दलच आपण त्या घटना समितीबद्दल आपण बोलतोय. त्याच्यासाठीच्या ज्या निवडणुका आहेत त्या घटना समितीसाठीच्या त्या जुलै ऑगस्ट 1946 मध्ये झाल्या होत्या आणि या घटना समितीच्या निवडणुकांबद्दल सांगायचं तर घटना समितीचे जे सदस्य होते ते दोन प्रकारे निवडून आलेले होते. मित्रांनो, दोन प्रकारचे सदस्य होते घटना समितीत. दोन प्रकारचे सदस्य होते. लक्षात घ्या की घटना समितीचे जे सदस्य आहेत ते प्रत्यक्ष निवडणुकीने निवडलेले नव्हते. घटना समितीचे सदस्य जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले नव्हते. प्रत्यक्ष निवडणुकीने निवडलेले नव्हते. हे तुम्ही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. निवडणुकीने नव्हते तर ते अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडून आलेले होते. मित्रांनो, आजही आपली लोकसंख्या 100% मतदानात सहभागी होत नाही. आज 2021 आहे. आजची परिस्थिती आपल्याला अशी दिसते. जस्ट इमॅजिन करा 75 इयर्स बॅक आपली काय कंडिशन राहिली असेल. त्यामुळे आपण अशी अपेक्षा नाही करू शकत की घटना समितीच्या सदस्यत्वासाठी तेव्हा जर का निवडणुका झाल्या असत्या तर भारतीय जनता इतकी जागरूक होती का आणि भारतीय जनतेला सगळ्यांना मतदानाला आणता येईल, मतदान करून घेता येईल एवढी यंत्रणा आपल्याकडे होती का, या सगळ्या गोष्टींचा प्रश्नच आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपण तो निवडणुकीचा विचार न करता आणि तेव्हाही घटना समितीच्या निवडणुका घेण्यामध्ये काय काय अडचणी होत्या या सगळ्या अडचणींचा विचार करता घटना समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या अप्रत्यक्ष पद्धतीने घेतल्या गेल्यात. मित्रांनो, अप्रत्यक्ष पद्धतीने घेतल्या गेल्यात म्हणजे असं होतं की प्रांतात जी कायदे मंडळं होती, प्रांतात असलेल्या कायदे मंडळांकडनं काही सदस्यांची निवड केली गेली होती. प्रांतातल्या कायदे मंडळांच्या सदस्यांनी निवडून दिले होते, सदस्यांनी निवडलेले आणि संस्थानिकांनी नामनिर्देशित केलेले सदस्य यांचे मिळून घटना समिती बनलेली होती. मित्रांनो बघा, प्रांतात कायदे मंडळांच्या सदस्यांनी जेव्हा आपण निवडून दिलेले सदस्य म्हणतो तेव्हा ते सदस्य अप्रत्यक्ष घेतोय आपण आणि जे सदस्य संस्थानिकांनी नामनिर्देशित करून दिलेले आहेत म्हणजे ते नामनिर्देशित सदस्य म्हणतोय. म्हणजेच घटना समिती ही अप्रत्यक्ष निवडणुकीने आणि नामनिर्देशित केलेल्या सदस्यांनी बनलेली होती. घटना समिती ही प्रत्यक्ष निवडणुकीने बनलेली नव्हती, हे लक्षात घ्या. घटना समिती ही अप्रत्यक्षपणे म्हणजे प्रांतातल्या कायदे मंडळांनी निवडून दिलेले आणि दुसरं संस्थानिकांनी नामनिर्देशित केलेले अशा सदस्यांनी बनलेली होती घटना समिती. मित्रांनो, घटना समितीच्या निवडणुकीनंतर आपण पाहिलं की घटना समितीचं काम औपचारिकरित्या 9 डिसेंबर 1946 ला सुरू झालं आणि हे काम तुम्हाला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालू होतं. 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत हे काम घटना समितीचं काम चालू नंतर काढणार आहे नोट्स. घटना समितीचे ऐकून 9 घेते डिसेंबर पटापट चाललंय. 1946 ला जेव्हा काम सुरू झालं तेव्हा तुम्हाला माहिती आहे की एक हंगामी अध्यक्ष नेमण्यात आले होते आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते घटना समितीचे. हंगामी अध्यक्ष निवडण्याची फ्रान्सची पद्धत आहे, ती फ्रान्सची पद्धती आपण घेतली होती कारण ते सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर होते सगळ्या घटना समितीच्या सदस्यांमध्ये. त्यामुळे त्यांना आग्रह केला गेल्यानंतर त्यांनी पुढे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मग पुढाकार घेतला आणि तो पुढाकार घेतल्यानंतर रामलाल आहे का कोणी? अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या निवडणुकीपूर्वी त्यांनी रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांकडून जे काही शुभेच्छा संदेश प्राप्त झाले होते त्या शुभेच्छा संदेश वाचून दाखवलेत आणि त्याच्यानंतर मग अध्यक्षपदाची निवड झाली. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
घटना समितीचे कायम अध्यक्ष म्हणून निवड झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. आणि मित्रांनो, ती निवड झाली होती 11 डिसेंबर 1946 ला. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष मी तुम्हाला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा सांगितले. 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. मित्रांनो, 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला. अर्थातच उद्देश पत्रिकेचा ठराव म्हणजे काय होतं, की आपण जी घटना बनवणार आहोत त्या घटनेचं औचित्य काय असणार आहे, घटनेचा उद्देश काय असणार आहे, घटनेमध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश असणार आहे, या सगळ्या बाबींचा एक सारांश पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणून तो शब्दप्रयोग आहे. म्हणजे उद्देश पत्रिकेचा ठराव. आणि हा उद्देश पत्रिकेचा ठराव पुढे जाऊन 22 जानेवारी 1947 ला पारित झाला आणि हा राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणून स्वीकारला गेला. म्हणजे हा उद्देश पत्रिका जी पाहतो राज्यघटनेची, ही उद्देश पत्रिका त्याच्यासाठीचा प्रस्ताव जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता आणि तो पुढे 22 जानेवारी 1947 ला पारित होऊन तो राज्यघटनेची उद्देश पत्रिका किंवा प्रस्तावना म्हणून आपण मान्य केला. मित्रांनो, राज्यघटनेच्या या लिहिण्यासाठी घटना समितीने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काम केलं होतं. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काम केलं होतं. आणि या कालावधीमध्ये म्हणजे 26 नोव्हेंबरला राज्यघटना लिहून पूर्ण झाली होती. 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना लिहून पूर्ण झाली होती. त्यामध्ये बघा, महत्वाच्या ज्या व्यक्ती, अर्थातच मित्रांनो सगळ्याच व्यक्ती महत्वाच्या होत्या, पण त्यातही ज्या लोकांनी खूप महत्वाचं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांकडे म्हणजे जे काही घटनेचं ज्ञान होतं, कारण त्यांनी वेगवेगळ्या देशांमधल्या घटनांचा अभ्यास केलेला होता, वेगवेगळ्या देशांमधली प्रत्यक्ष परिस्थिती त्यांनी पाहिलेली होती. अमेरिकेच्या प्रशासनाचा त्यांना अनुभव होता, कारण त्यांनी अमेरिकेत वास्तव्य केलेलं होतं. इंग्लंडच्या प्रशासनाचा त्यांना अनुभव होता, इंग्लंडमध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं होतं. आणि भारतीय परिस्थितीला ते चांगल्या प्रकारे परिचित होते. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे घटनेचं जे ड्राफ्टिंग केलेली आहे, ती ड्राफ्टिंग अगदी अप्रतिम आहे, अफलातून आहे. आणि ती कोणी आपण असं म्हणू शकत नाही की त्याचा मिसयूज कोणी त्या कायद्याचा शब्दांचा करू शकेल, असं शक्यता ठेवलेली नाही. आंबेडकरांनी अशा प्रकारे घटनेचं डिझायनेशन केलेलं आहे आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार म्हणून घेतो. मात्र त्यांच्याबरोबर इतर लोकही सहभागी होते. त्याच्यामध्ये आपण बी.एन. राव यांचं नावही घेतो. बी.एन. राव जे आहे, तर बी.एन. राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते मद्रास प्रांताचे दिवाण म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांनी जम्मू काश्मीरचा पंतप्रधान म्हणून काम केलं होतं बी.एन. राव यांनी. तर हे बी.एन. राव घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बी.एन. राव यांची तारीफ केली होती. की बी.एन. राव यांनी जर का पहिला ड्राफ्ट कदाचित बनवून दिला नसता तर घटना बनवण्याचं काम खूप अवघड झालं असतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. त्याच्यामुळे बी.एन. राव यांच्या कामाची दखल आंबेडकर जेव्हा घेतात तेव्हा आपल्याला बी.एन. राव यांचं महत्व लक्षात येतं. तर बी.एन. राव यांच्याबद्दलही आपल्याला मग त्याच्यामुळे प्रश्न येतो की बी.एन. राव डॉक्टर बेनेगल नरसिंहराव म्हणून आपण त्यांचं नाव घेतो. पुढे जाऊन घटना समितीने जेव्हा घटना लिहिण्याचं काम पूर्ण केलं तेव्हा बी.एन. राव यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती, हे माहिती असू द्या. मित्रांनो, या घटना समितीची जी अधिवेशनं आहेत त्या अधिवेशनांच्या संबंधात किंवा घटना समितीच्या भूमिकेबद्दलही आपण बोलणं आवश्यक आहे. घटना समिती जेव्हा घटना लिहिण्याचं काम करायचं तेव्हा त्याला घटना समिती म्हटलं जायचं आणि घटना समिती हंगामी संसद म्हणूनही काम करायची. म्हणजे जेव्हा घटना समिती ही घटना लिहिण्याचं काम करायची तेव्हाच घटना समिती होती. पण मात्र जेव्हा घटना लिहिण्याचं काम चालू नसायचं तेव्हा तेच लोक हंगामी संसदेचं काम करायचे. हंगामी संसदेचं जेव्हा काम करायचे तेव्हा ग वा मावळणकर हे घटना समितीचे अध्यक्ष म्हणून काम करायचे. हंगामी संसदेचे अध्यक्ष म्हणून काम करायचे. आणि जेव्हा घटना समितीचं काम चालायचं तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष म्हणून काम करायचे. म्हणजे सदस्य तेच, फक्त दुहेरी भूमिका ते निभावत होते, हंगामी संसद म्हणून आणि घटना समिती म्हणून.
मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीने घटना लिहिण्याचं काम पूर्ण केलं. पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की 24 जानेवारी 1950 ला घटना समितीची शेवटची बैठक झाली आणि घटना समितीने त्या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली. त्याचबरोबर भारतासाठी राष्ट्रगीत स्वीकारलं आणि त्या दिवशी घटना समितीने आपली भूमिका समाप्त केली आणि पुढे जाऊन भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत हंगामी संसद म्हणून काम करेल ही घटना समिती असं घोषित केलं. मित्रांनो, हा जर का विचार केला तर घटना समितीचं कार्य फारच व्यापक होतं. घटना समितीने मग ज्या ज्या भूमिका निभावलेल्या आहेत, राष्ट्रपतींची निवड केलेली आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भारताच्या घटना समितीने भारताच्या राष्ट्रपतींची निवड केलेली आहे. म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती हे राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे निवडून आले नव्हते, तर घटना समितीने निवडून दिले होते, कारण तेव्हा राज्यांमध्ये विधानसभा नव्हत्या. मित्रांनो, आज तुम्हाला माहिती आहे की विधानसभांचा सुद्धा एक फार मोठा रोल येतो राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये. तेव्हा मात्र अशी कुठलीही गोष्ट नव्हती, हे लक्षात घ्या. तर ती एक गोष्ट आपण अपवाद घेऊ शकतो पहिल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबत. आणि मग पुढे राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि गवा मावळणकर पुढे हंगामी अध्यक्ष म्हणून आपल्या हंगामी संसदेचे अध्यक्ष म्हणून काम करत राहिले. दरम्यानच्या काळात मी तुम्हाला म्हटलं की आपला राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत निवडले गेले होते. तर मित्रांनो, हे घटना समितीचं कार्य. तुम्हाला काही एखादा प्रश्न असेल घटना समितीच्या कार्याच्या संदर्भात मिनवाईल किंवा मी जे हे कायदे घेतले 1773 पासून तर 1935च्या कायद्यापर्यंत दरम्यानच्या काळात तुम्हाला पडलेला कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मित्रांनो, आपला चर्चेचा पुढचा विषय जो आहे तो म्हणजे घटनेची उद्देश पत्रिका आहे. मित्रांनो, राज्यघटनेची उद्देश पत्रिका हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात आणि आपण आता त्या भागावर चर्चा करणार आहोत किंवा त्या घटकावर चर्चा करणार आहोत. उद्देश पत्रिका म्हटलं मित्रांनो की आपल्या कुठल्याही पुस्तकाचं आपण जसं प्रस्तावना वाचतो तसं उद्देश पत्रिकेचं स्वरूप आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला प्रियांबल हा वर्ड वापरलेला आहे. आपण थोडक्यात त्याला इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन असं आपण म्हणू शकतो. इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन किंवा मराठीमध्ये आपण त्याला प्रस्तावना असं म्हणतो. लेखकाने पुस्तक का लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचा उद्देश काय आहे, त्या पुस्तकातून आपल्याला काय फायदा होणार आहे, त्या पुस्तकातून काय मेसेज मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आपण उद्देश पत्रिका वाचतो, प्रियांबल किंवा इंट्रोडक्शन वाचतो आणि मग ते पुस्तक वाचायचा निर्णय घेतो. मित्रांनो, भारतीय राज्यघटना म्हटली तर वन ऑफ द लार्जेस्ट डॉक्युमेंट्स, लेगल डॉक्युमेंट्स ऑफ द वर्ल्ड म्हणून त्याची संभावना होती. जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आता तर एवढी मोठी राज्यघटना सगळी समजून घेणं एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी अवघड आहे. अशक्य नक्कीच नाही, पण अवघड आहे. आणि अशी राज्यघटना जर का आपल्याला वाचावी का न वाचावी, त्या राज्यघटनेतला आशय नेमकं काय आहे, हे जर का आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला राज्यघटनेची उद्देश पत्रिका किंवा राज्यघटनेचा सरनामा आपल्याला मदत करतो. तर मित्रांनो, या राज्यघटनेच्या सरनाम्याबद्दल आपल्याला जे प्रश्न विचारले जातात आपण थोडक्यात त्याबद्दल विचार करूया. सरनामा किंवा राज्यघटनेचा उद्देश पत्रिका त्याच्याबद्दल जे प्रश्न येतात आपल्याला, मी तुम्हाला बोललो होतो की 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला होता, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं होतं. आणि हेच ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन हे 22 जानेवारी 1947 ला पारित झालं होतं प्रियांबल म्हणून. तर प्रश्न आपल्याला येतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला उद्देश पत्रिकेचा ठराव कोणत्या दिवशी मांडला होता आणि कधी पारित झाला होता, प्रश्न तुम्हाला याच्याबद्दल विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा येतो की राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेला म्हणजे ती संकल्पना जी आहे ती आपण कोणत्या देशाकडनं घेतलेली आहे. मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो की राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही तसं बघायला गेलं तर 1919च्या कायद्याला प्रस्तावना होती. ब्रिटिशांनी जो कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा पारित केला होता त्या कायद्यालाही ती प्रस्तावना होती. पण मात्र आपण तिथून न घेता आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण ती उद्देश पत्रिकेची संकल्पना घेतलेली आहे. जगातली पहिली राज्यघटना ही अमेरिकेची राज्यघटना होती की ज्या राज्यघटनेला उद्देश पत्रिका म्हणजे होती किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रियांबल होतं, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्या उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती का, याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात.
मित्रांनो, राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये आतापर्यंत एक वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे ती 42वी घटना दुरुस्ती म्हणजे 42वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976 किंवा 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ह्या दुरुस्तीनुसार आपलं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि त्याचबरोबर एकात्मता हे शब्द जे आहेत हे शब्द आपण तीन शब्द टाकलेले आहेत म्हणजे समाजवादी म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटेग्रिटी या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला होता. म्हणजे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली होती, तर एक वेळा दुरुस्ती करण्यात आली होती. आणि मित्रांनो, ही दुरुस्ती आपण 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार केली होती आणि ह्या दुरुस्तीनुसार तीन शब्दांचा अंतर्भाव करण्यात आला होता. म्हणजेच राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हा हे तीन शब्द या उद्देशपत्रिकेत नव्हते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर प्रश्न एकदा याच्यावरही आला आहे की ते जे शब्द आहेत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या क्रमाने ते शब्द आहेत. मित्रांनो, या क्रमावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत की शब्दांचा तो क्रम कसा आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असा तो क्रम आहे. त्या क्रमावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर तुमचं लॉजिक जे आहे ते असं चाललं पाहिजे की सार्वभौम म्हटलं तर सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर म्हणजे सगळे यस आधी येतात मित्रांनो. सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक असे ते वर्ड्स आहेत. सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक म्हणजे यस 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 हे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि यानुसार मला वाटतं की तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर ते शब्द कसे आहेत त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. किंवा सोशलिस्ट हा शब्द कधी टाकण्यात आलेला आहे किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द कधी त्यात टाकण्यात आलेला आहे किंवा एकात्मता हा शब्द कधी टाकण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये आम्ही सर्व भारताचे लोक असा शब्दप्रयोग जेव्हा येतो तेव्हा भारतीय राज्यघटनेत जी शक्ती आहे ही राज्यघटनेत असलेली शक्ती कोणी टाकलेली आहे, राज्यघटनेत कोणी टाकलेली आहे तर भारताच्या लोकांनी टाकलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सार्वभौम कोण आहेत तर भारतीय लोक आहेत. खऱ्या अर्थाने भारताचे लोक जे आहेत ते सार्वभौम आहेत. भारताचे लोक धर्मनिरपेक्ष आहेत. भारताचे लोक समाजवादी आहेत. भारताचे लोक प्रजासत्ताक विचारसरणीचे आहेत. भारताचे लोक लोकशाही विचारसरणीचे आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भारतात सर्वोच्च जर कोणी असेल तर भारताचे लोक आहेत. त्यापेक्षा कोणीही मोठं नाही. अर्थातच मित्रांनो, राज्यघटनेपेक्षाही जर का कोणी मोठं असेल तर एकच पॉइंट येतो आणि तो म्हणजे भारताचे लोक. अदरवाईज राज्यघटना सगळ्यात मोठं डॉक्युमेंट होतं आणि भारतीय लोक जे आहेत त्या राज्यघटनेचा स्रोत होतात. त्याच्यामुळे या राज्यघटनेच्या सरनाम्यात किंवा उद्देशपत्रिकेत आपल्या देशाचं नाव आहे आणि या राज्यघटनेमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती कोणी टाकलेली आहे ते पण आपल्याला दिसतं. ती शक्ती भारतीय लोकांनीच टाकलेली आहे. मित्रांनो, मग या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेच्या बद्दल आणखी एक प्रश्न असा येतो की राज्यघटनेची उद्देशपत्रिका राज्यघटनेचा भाग आहे का, राज्यघटनेचा भाग आहे की नाही याच्याबद्दल प्रश्न येतो. मित्रांनो, A.K. गोपालन खटला जो आहे त्या A.K. गोपालन खटला जो की 1950चाच खटला होता. या खटल्यामध्ये पहिल्यांदा विचार झाला होता मित्रांनो की राज्यघटनेची उद्देशपत्रिका राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही. त्यावेळेस A.K. गोपालन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आहे आणि राज्यघटनेत सांगितलेली उद्दिष्टे साध्य झाली नाही म्हणून कोणी ती न्यायप्रविष्ट पण करू शकणार नाही. कारण काय की राज्यघटनेची उद्देशपत्रिका राज्यघटनेचा भाग नाही असं न्यायालय म्हणत होतं A.K. गोपालन खटल्यामध्ये. पुढे जाऊन बेरुबारी जो खटला आहे त्या बेरुबारी खटल्यामध्ये पण सर्वोच्च न्यायालय म्हटलं, बेरुबारी खटला 1959चा आहे.
या खटल्यामध्ये पण गजेंद्र गडकर आपले न्यायाधीश होते, मुख्य न्यायाधीश. या न्यायाधीशांनी म्हटलं होतं की भारतीय राज्यघटनेचा भाग नाहीये, राज्यघटनेचा सरनामा ही भारतीय राज्यघटनेचा भाग नाही, असं गजेंद्र गडकर यांनी म्हटलं होतं. न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी म्हटलं होतं. पण 1973चा प्रसिद्ध केशवानंद भारती खटला आहे, तुम्हाला माहितीये. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा म्हटलं की राज्यघटनेची उद्देश पत्रिका राज्यघटनेचा भाग आहे आणि त्याच्यात दुरुस्ती सुद्धा करता येऊ शकते. नंतर मित्रांनो 1980चा मिनर्वा मिल खटला, 1981चा वामनराव खटला, नंतर आयुर्विमा खटला, इनामदार खटला. या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही राज्यघटनेचा भाग आहे असं वारंवार रिट्रेट केलेला आहे, पुन्हा म्हणजे पुनरुच्चार केलेला आहे. तो एक महत्वाचा पॉइंट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपला आत्ताचा स्टेटस आहे मित्रांनो की राज्यघटनेची उद्देश पत्रिका राज्यघटनेचा भाग आहे. आणि मित्रांनो राज्यघटनेत दुरुस्ती करता येऊ शकते हे केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. अर्थात 42वी घटना दुरुस्ती करण्यासाठी आपण पाहतो की त्या शिफारशी आल्या होत्या आपल्याकडे काय स्वरण सिंग समितीच्या शिफारशींवर घटना दुरुस्ती करण्यात आली होती. याचा अर्थ घटनेत दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला नेहमीच घटना समिती असलं पाहिजे असं काही नाही. आणि उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यासाठी पण घटना समितीने एखाद्या समितीने शिफारस केली पाहिजे असं सुद्धा काही नाही. फक्त मात्र 42वी घटना दुरुस्ती ही त्या सरदार स्वरणसिंग समितीच्या शिफारशीने आधारलेली होती, हे माहिती असू द्या. मित्रांनो त्याच्यानंतर ह्या उद्देश पत्रिकेवर प्रश्न असे येतात की त्याचं स्वरूप हे राज्यनीती मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आहे. राज्यनीती मार्गदर्शक तत्वांप्रमाणे असल्या कारणाने उद्देश पत्रिकेमध्ये ज्या ज्या बाबी आहेत त्या कार्यान्वित झाल्या नाही म्हणून किंवा अस्तित्वात आल्या नाही म्हणून कोणी न्यायालयात दाद मागू शकत नाही. एके गोपालन खटल्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हे सांगून दिलेलं आहे. तर मग त्यांचं ते न्याय प्रविष्ट नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण राज्यनीती मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आपल्याला घटनेच्या सरनाम्याकडे बघावं लागतं. आणि मित्रांनो दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे जरी या सरनाम्याच्या सांगितलेल्या गोष्टी रिअलाइज झाल्या, न्यायालयात जाता येत नाही, पण मात्र आपल्याला जेव्हा जेव्हा संदिग्धता निर्माण होते तेव्हा तेव्हा न्यायालय या घटनेच्या सरनाम्याकडे पाहतात आणि नेमका काय उद्देश होता घटना निर्मात्यांचा, का नेमकं काय सांगायचं होतं घटना निर्मात्यांना, हे त्यासाठी ते त्याची मदत घेतात घटनेच्या सरनाम्याबद्दल. मित्रांनो घटनेच्या सरनाम्यामध्ये मग जे शब्द आहेत त्या शब्दांच्या फिलॉसॉफी बद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मित्रांनो त्या फिलॉसॉफीचा जर का विचार केला आपण तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला शब्द मी तर तुम्हाला सांगितला, वी म्हणजे आम्ही सर्व भारतीय लोक, त्यातून भारतीय लोक सार्वभौम आहेत. भारतीय लोकांनी या राज्यघटनेमध्ये शक्ती टाकलेली आहे, म्हणजे भारतीय लोक शक्तिमान आहे दिसतं. मित्रांनो दुसरा महत्वाचा शब्द सार्वभौम आहे. सार्वभौम शब्दाचा अर्थ भारत सर्व शक्तिमान आहे. मित्रांनो इंडिव्हिज्युअल माणूस नाही, संपूर्ण भारतीय जनता सार्वभौम आहे. सार्वभौम असणं, स्वावरीन असणं म्हणजे कोणाच्याही प्रभावात नसणं, आपण इंडिपेंडेंट असणं, कोणताही निर्णय घ्यायला आपण सक्षम आहोत, आपण स्वतः निर्णय घेणार आहोत. आपल्याला कोणी सांगू नये आपण कसे कायदे पारित करावेत, आपण कसा अर्थसंकल्प सादर करावा, बाहेरचा कोणताही देश आपल्याला सांगत नाही. अमेरिका सांगता म्हणून आपण कायदा करतो, आपण चीन सांगतं म्हणून आपण अर्थसंकल्प सादर करतो, किंवा आपला रशिया सांगतं म्हणून आपण कुठले तरी नियम बनवतो, असं काही नाही मित्रांनो. आपल्याला जे योग्य वाटतं त्यानुसार आपण कायदे करतो, म्हणून आपण सार्वभौम आहेत. आपलं सार्वभौमत्व दोन पार्ट मध्ये येतं, एक्सटर्नल सॉव्हरेंटी आणि इंटरनल सॉव्हरेंटी. एक्सटर्नल सॉव्हरेंटी मध्ये आपण मित्रांनो एखादा प्रदेश आपल्या देशाचा दुसऱ्या देशाला देऊ शकतो, कोणताही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एखादी संघटना असेल त्या संघटनेचा सदस्य होऊ शकतो, किंवा आपण एखादा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा निर्णय घेऊ शकतो. आणि इंटरनल म्हणजे अंतर्गत सार्वभौम मध्ये आपण देशांतर्गत प्रश्न आपल्या मर्जीने सोडू शकतो, आपल्या गरजांनुसार सोडू शकतो. हा सार्वभौमचा अर्थ होतो. मित्रांनो समाजवादी या शब्दाचा अर्थ म्हणजे असा असतो की इथे जी संसाधनं असतात, बहुसंख्य संसाधनं ही समाजाच्या मालकीची ठेवली जातात आणि काही प्रमाणात खासगी संपत्तीला आपण परवानगी देत असतो. अर्थात आर्थिक प्रणाली ही अशी असली पाहिजे की जिथे समाजाचं व्यापक हित साधलं जाईल अशा प्रकारचा विचार असणारी अर्थप्रणाली राबवणं हे समाजवादी शासन व्यवस्थेचं उद्दिष्ट असतं. आणि मित्रांनो आपण
42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार समाजवादी हा शब्द राज्यघटनेमध्ये टाकलेला आहे. अर्थात आपण समाजवादी नव्हतो असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपण जो राजनीती मार्गदर्शक तत्वांचा भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुळातच समाजवादी शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. पण मात्र तरीही आपण हा शब्द त्याच्यामध्ये अंतर्भूत करून घेतला. मित्रांनो, तसा धर्मनिरपेक्ष शब्द आहे जो आपण 42व्या घटना दुरुस्तीने टाकलेला आहे आपल्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये. मित्रांनो, या धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ धर्म नसणं नव्हे तर धर्म असेल. धर्म मात्र सकारात्मक दृष्टिकोनातून आपण धर्माकडे पाहतो. मित्रांनो, धर्म सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे याचा अर्थ सर्व नागरिकांना आपल्या आपल्या मर्जीनुसार धर्माचं पालन आचरण करण्याचा अधिकार असणं, जे आपण मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून दिलेलं आहे. राज्याची संसाधनं ही कुठल्याही धर्माच्या प्रोत्साहनासाठी, धर्माचा विकास होईल त्यासाठी वापरली जाणार नाहीत. कर आकारणी केली जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण लोकशाही पाहिलं तर लोकशाही शब्दाचा अर्थ असा होतो की आपण भारतातल्या सगळ्या जनतेला आपण अधिकार दिलेला आहे या प्रशासनामध्ये सहभागी होण्याचा आणि त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे आपलं जे मत जे आहे ते नोंदवण्याचा. अर्थात आपली लोकशाही सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे. या तीनही पातळ्यांवर भारतीय माणसाला म्हणजे समानता आहे. प्रत्येकाचं मत एकच आहे. कोणी श्रीमंत माणूस असला म्हणून त्याचं मत खूप महागडं आहे आणि कोणी भिकारी असला म्हणून त्याचं मत त्याच्या मताला किंमत नाही, क्षुद्र आहे असं नाही मित्रांनो. सगळ्यांच्या मताचं मूल्य समान आहे. त्यानुसार आपली लोकशाही आहे. आणि मित्रांनो, आपली लोकशाही मी तुम्हाला म्हटलं सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, या तीन पातळ्यांवर आहे. आणि ते प्रत्येक माणूस जो आहे तो प्रत्येक माणूस प्रत्येक पदासाठी सक्षम आहे. म्हणजे फक्त टर्म्स अँड कंडिशन त्याने फुलफिल कराव्यात. इथे प्रजासत्ताक मित्रांनो आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रजासत्ताक या संकल्पनेचा अर्थ होतो प्रजासत्ताक या संकल्पनेचा अर्थ होतो की जनतेने निवडून दिलेला घटनात्मक प्रमुख असणे. मित्रांनो, रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ असतो हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड. वेन द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड वी आर कॉल्ड एज रिपब्लिक. किंवा आपण त्याला प्रजासत्ताक म्हणतो किंवा गणराज्य असं आपण म्हणत असतो. प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणत असतो. तर मित्रांनो, आपले भारताचे राष्ट्रपती आपले हेड ऑफ द स्टेट आहेत घटनात्मक आणि ते घटनेने निवडून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण घटनात्मक आहोत, प्रजासत्ताक आहोत आणि किंवा रिपब्लिक आहोत. तर रिपब्लिकचा अर्थ म्हणजे राज्याचा घटनात्मक प्रमुख निवडलेला असणे. मित्रांनो, इंग्लंड रिपब्लिक नाहीये कारण इंग्लंडमध्ये राणी घटनात्मक प्रमुख आहे आणि राणी निवडलेली नाहीये. तिथे राणीचे वडील राजे होते म्हणून राणी घटनात्मक प्रमुख झाली. उद्या राणीचं समजा काही झालं बरं वाईट किंवा राणी समजा रिटायर झाली तर राणीचा उत्तराधिकारी म्हणून राणीचा मुलगा येईल किंवा राणीचा नातू येईल, पण दुसरा कोणी सर्वसामान्य माणूस येऊ शकणार नाही. म्हणून आपण इंग्लंडला म्हणतो की इंग्लंड रिपब्लिक नाहीये, इंग्लंड मोनार्चिकल आहे. आपण मात्र रिपब्लिक आहोत. अमेरिका रिपब्लिक आहे. मित्रांनो, नेपाळ रिपब्लिक आहे. जिथे घटनात्मक प्रमुख निवडला जातो ते रिपब्लिक असतं, प्रजासत्ताक असतं, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, याचा घटनेमध्ये नंतर पुढे आपण सामाजिक न्यायाची हमी दिलेली आहे. सामाजिक न्याय, त्याच्यानंतर राजकीय न्याय आणि मित्रांनो आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. सामाजिक न्याय याचा अर्थ प्रत्येक माणसाला समान दर्जा असणं. तो माणूस कोणत्याही क्षेत्रातून आलेला असो, तो माणूस मग गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, प्रत्येक माणूस जो आहे त्याला सन्मानपूर्वक सन्मानजनक जगण्याचा अधिकार आहे. स्वाभाविक आहे की आपण सामाजिक न्याय देण्यासाठी आपण अस्पृश्यता निवारण कायदे केलेले आहेत. महिला सबलीकरणासाठी आपण प्रयत्न करतोय आणि प्रत्येक व्यक्ती ही समान आहे यासाठी भारतीय राज्याने सतत प्रयत्न केले आहेत. राजकीय न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांना राजकीय प्रक्रियेत येता येईल यासाठी निवडणुकात जास्तीत जास्त त्यांचा सहभाग वाढेल म्हणून आपण प्रयत्न केलेले आहेत. आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी मतदारसंघ राखीव ठेवलेले आहेत. आपण पाहिलंय की 50% जागा आता महिलांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये द्यायला लागलेलो आहोत. म्हणजे कुठेतरी राजकीय न्याय देण्यासाठी ही तरतूद भारतीय राज्य करत आहे. प्रत्येक व्यक्तीला समान मताचा अधिकार आहे, प्रत्येकाच्या मताचं मूल्य समान आहे. त्याच प्रकारे आर्थिक न्यायासाठी बघा, राज्य जी आहे कर प्रणाली आकारतं, सबसिडीचं प्रोव्हिजन देतं
वेगवेगळ्या प्रकारे सर्व घटकांमध्ये आर्थिक समानता कशी प्रस्थापित होईल त्यासाठी राज्य प्रयत्न करतं. राज्य जे आहे संसाधनांचं केंद्रीकरण होणार नाही, पिळवणूक होणार नाही, अशा प्रकारे आर्थिक परिस्थिती आर्थिक यंत्रणा राबवतं. आणि मित्रांनो मग पुढे जाऊन आपण पाहतो की आर्थिक न्यायाची प्रस्तुती होते. मित्रांनो भारतीय राज्यघटनेने आपण पाहतो की आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पूजा अर्चा करण्याचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये बंधुता किंवा मुक्त स्वातंत्र्य या संकल्पनांची सुद्धा आपल्या प्रस्तावनेमध्ये चर्चा केलेली आहे. मित्रांनो आपल्या प्रस्तावनेत असलेला सार्वभौम शब्द मी तुम्हाला सांगायचं विसरलो की तो आपण आयर्लंडच्या घटनेवरून स्वीकारलेला आहे. मित्रांनो आपल्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत 26 नोव्हेंबर 1949 हा दिनांक दिलेला आहे आणि त्या दिनांकावरून हे लक्षात येतं की आपली राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 या दिनांकाला घटना समितीने लिहून काढली होती आणि घटना समितीने ती आपल्या प्रती स्वीकारली होती, म्हणजे भारताप्रती स्वीकारलेली होती. अर्थातच घटना समिती ही भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करत होती, म्हणून भारतीय जनतेने घटना 26 नोव्हेंबर 1949 लिहून काढली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मित्रांनो आपण 26 नोव्हेंबर हा भारतीय घटना दिवस म्हणून किंवा राष्ट्रीय कॉन्स्टिट्यूशन नॅशनल कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो किंवा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून आपण साजरा करतो. राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून आपण 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करतो, कारण या दिवशी घटना लिहून पूर्ण झाली होती. आणि मित्रांनो या दिवशी घटनेचे बरेचसे प्रोव्हिजन्स लागू पण झाले होते. काही प्रोव्हिजन जे आहेत आपण ते 26 जानेवारी 1950 ला आपण लागू केलेत आणि मग आपली घटना जी आहे ती लागू झाली होती. तर मित्रांनो आपल्या या राज्यघटनेमध्ये जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेच्या संदर्भातल्या बऱ्याचशा बाबी आपण चर्चा केल्यात. आपण पुढचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपण नेक्स्ट डे ला चर्चा करणार आहोत. आणि आता आपण जी चर्चा जी आहे ती केली, मला असं वाटतं की तुमच्या मनात राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेबद्दल किंवा राज्यघटनेच्या पार्श्वभूमीबद्दल ज्या ज्या शंका होत्या किंवा जे काही प्रश्न तुमच्या मनात होते या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील असं मी समजतो. मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन जर तुम्ही ते प्रश्न तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये पाठवले. नेक्स्ट डे ला जे आपलं लेक्चर होईल त्या लेक्चर मध्ये आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं घेता येतील. तर मित्रांनो मी आता थांबतो आणि आपलं हे सेशन जे आहे ते थांबवतो, पण मात्र दुसरं सेशन जे आहे ते आपलं स्टार्ट होईल त्यासाठी तुम्ही इथे राहावं. धन्यवाद मित्रांनो. नमस्ते.